हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपला जो ओकॅपचा कोर्स सुरू आहे गट व मुख्य परीक्षेसाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी, सगळ्याच परीक्षांसाठी उपयोग होईल अशा प्रकारे आपण त्याला डिझाईन केलंय. आणि आपण ओकॅप सुरू करताना ज्याप्रमाणे ऑलरेडी स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये सांगितलं होतं की एमपीएससी ने विचारलेले जे काही पीवायक्यूज आहेत ओकॅबवरचे हे आपण अगोदर घेणार आहोत. त्यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेसने आपण सुरुवात करतोय. इडियम्स अँड फ्रेजेस होतील, त्यानंतर होमोफोन्स घेऊयात, सॉरी वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेऊयात, त्यानंतर होमोफोन्स, त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि फॉरेन वर्ड्स वगैरे. ओके, आज आपण सुरुवात करतोय बघा इडियम्स अँड फ्रेजेसने. हे आपला पहिला क्वेश्चन असणार आहे. त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे जी माहिती द्यायला असते ती किंवा व्यक्तिगत माझ्याविषयीची माहिती स्लाइड तुमच्या समोर आहे, पण आपण सरळ सरळ काय करू, पुढे जाऊया. पहिला प्रश्न बघा, चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिले बघा, प्रश्न समजून घ्यायचा. नेहमी आपण जे बोलतो ते हेच की प्रश्न जर समजला तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. मग हा जो मुख्य प्रश्न असतो बघा, आता याच्यानंतर एकदा परिभाषा समजून घ्या. आपण जे मी जे शिकवणार आहे, तुम्ही जे लेक्चर्स मधून शिकणार आहात, त्यातील परिभाषा अशी असेल. प्रश्न क्रमांक जिथे दिलेला असतो, हा क्वेश्चन मध्ये जे काही सांगितलेलं असतं, हा झाला आपला मुख्य प्रश्न. आणि प्रश्नामधील स्टेटमेंट याला म्हणायचे प्रश्नामधील स्टेटमेंट. आले का लक्षात? हे जे काही आहे ना सेंटेन्स, आता इथे एक दिलेला आहे, कधी दोन दिले असतील, कधी तीन दिले असतील, म्हणून नेहमीच लक्षात घ्या. याच्यानंतरचे सगळेच पीवायक्यूज पाहताना आपण वर्ड्स घेणार, क्वेश्चन्स घेणार आहोत. तर आपण काय समजून घ्यायचंय, मुख्य प्रश्न जे काय विचारलंय ते, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं सेंटेन्स. आता बघा, प्रश्न आपण आता समजून घ्या, वाचा त्याला, ते एक एक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे जे ज्यांची पहिली मुख्य असेल किंवा याच्या अगोदर जास्त प्रश्न पाहिलेले नाहीत पीवायक्यूचे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा समजून घ्या की मुख्य प्रश्न काय आहे. आणि त्यानंतर हे कधी वाचण्याची आवश्यकता नाही जास्त, फक्त काय सांगितलंय करेक्ट इनकरेक्ट एवढंच बघायचं आणि पुढे चालायचं, म्हणजे आपला वेळ वाचतोय. बघा, चूज द करेक्ट इडियम म्हटलंय, मग करेक्ट इडियम एवढंच बघायचं आणि पुढे चालायचं, याच्यावरती जास्त वेळ घालायचा नाही. सेंटेन्स बघा, ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली. त्याला एक वाईट सवय, इरिलेव्हंट असं काहीतरी बोलायचं, असंबद्ध असं काहीतरी बोलायचं. मग त्याने अंडरलाईन कशाला केलंय, टॉकिंग इरिलेव्हंटली एवढ्या पार्टला अंडरलाईन केलंय. आणि सांगितलंय की हा जो अंडरलाइन्ड पार्ट आहे त्यासाठी आपल्याला करेक्ट इडियम शोधायचे. ऑप्शन्स बघा, टू बर्न वन्स बोट्स, टू बर्न कॅन्डल ऍट बोथ एंड्स. 3 बघा, टू बेल द कॅट. आणि ऑप्शन नंबर 4 इज टू बीट अबाउट द बुश. चारही ऑप्शन्स वाचल्यानंतर लक्षात येईल चारही इडियम्स आहेत, परंतु आपल्याला कोणत्या पार्टसाठी इडियम पाहिजे, टॉकिंग इरिलेव्हंटली. ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स आपण पाहिले. आता याच्यासाठी असंबद्ध बोलणे, याच्यासाठी कोणता ऑप्शन येईल, तिथे जाण्याच्या अगोदर चारही इडियम्स एकदा मिनिंग समजून घ्या. हा आपला अंडरलाईन पार्ट. पहिली जी इडियम आहे टू बर्न वन्स बोट्स, याचा अर्थ असा आहे, म्हणजे काय करणे, थोडक्यात तुम्ही किनाऱ्यावरून समुद्रामध्ये एका बोटने प्रवास करता आणि ती बोट पुढे गेल्याच्या नंतर काय करता, जाळून टाकता कोणत्याही मार्गाने. म्हणजे तुम्ही इंधन घेऊन गेलेले असाल वगैरे, ती तिकडे जाळून टाकली. म्हणजे काय, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे परतीचे मार्ग बंद केले, बरोबर का? म्हणजे तुम्ही माघार येण्याचे किंवा माघार घेण्याचे मार्ग बंद करता किंवा तुमचे परतीचे मार्ग बंद करता, त्याला म्हणायचं टू बर्न वन्स बोट्स. ओके, ऑप्शन नंबर 2 बघा, म्हणजे असंबद्ध बोलण्यासंबंधी आहे का ती, नाहीये. या ठिकाणी या प्रश्नाच्या संबंधाने हा ऑप्शन असंबद्ध आहे. आलं का लक्षात? टॉकिंग इरिलेव्हंटलीशी त्याचा संबंध येत नाही. नंबर 2, टू बर्न कॅन्डल ऍट बोथ एंड्स. आता ही कॅन्डल आहे, कॅन्डल कशी असेल बघा, साधारणतः एक अशा प्रकारची एक जर कॅन्डल असेल आणि या कॅन्डलला एका साईडनेच वात असणार त्याला पेटवायला, बरोबर. पण त्यांनी बोथ एंड्स म्हटलंय, मग आपण असं विचार करूयात की दुसऱ्या साईडला सुद्धा वात आहे आणि दोन्ही साईडने सुद्धा ती जर कॅन्डल मेणबत्ती पेटवली तर ती लवकर संपून जाईल. मग याचा अर्थ काय, हा एक मिनिंग सांगतोय मी तुम्हाला. पहिला मिनिंग असा आहे की तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस जे आहेत ते फार काय म्हणता येईल, बेजबाबदारपणे वापरणे आणि त्याचा वापर जास्त करणे, थोडक्यात. ओके, त्यांचा जास्त यूज करून टाकणे, विनाकारण त्याचा वापर करणे आणि एक्झॉस्ट होणे, याला म्हणायचं टू बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. आणि याचा दुसरा मिनिंग असा आहे, तुम्ही प्रचंड कष्ट घेणे, म्हणजे सकाळी जसं की
सकाळी सुद्धा लवकर उठून कामाला जाणे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणे, अशा दोन प्रकारे त्याचे मिनिंग्स तयार होतात. ओके, एक आहे ज्या रिसोर्सेस ज्या आहेत त्या रिसोर्सेसचा प्रचंड प्रमाणात वापर करणे आणि एक्झॉस्ट होणे, आणि दुसरा आहे प्रचंड काम करणे, उद्योगी असणे, सकाळी लवकर ते संध्याकाळी उशिरापर्यंत जास्त वेळ काम करणे. तसं या इडियमचा सुद्धा या ठिकाणी मिनिंग लागत नाही. तिसरी इडियम आहे, तिसरा ऑप्शन आहे टू बेल द कॅट. टू बेल द कॅट म्हणजे अवघड काम, कठीण काम किंवा कठीण प्रसंग. प्रसंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की एकदम डिफिकल्ट टास्क. ओके, डिफिकल्ट असा टास्क. जसं की काही उंदरांचा ग्रुप होता आणि त्या उंदरांच्या ग्रुपमध्ये असं ठरलं की मांजर जेव्हा उंदरांना म्हणजे आपल्याला पकडायला येते त्यावेळेस आपण काय, आपल्याला माहित होत नाही ना ती आलेली, मग आपण काय करू, तिच्या गळ्यामध्ये एक घंटी बांधू. टू बेल द कॅट म्हणजे कॅटच्या गळ्यामध्ये एक घंटी बांधायची. पण आता मांजर जी आहे तिच्या गळ्यामध्ये एखादी घंटा बांधायची आहे म्हणजे काय, तितकं सोपं आहे का, बांधायला जायचं तरी मांजर पकडून खाईल ना. म्हणजे त्याच प्रकारे टू बेल द कॅट एक अवघड काम किंवा डिफिकल्ट टास्क. आणि फोर्थ आहे टू बीट अबाउट द बुश. आता टू बीट अबाउट द बुश बघा, याचा सुद्धा तसा संबंध येत नाहीये इरिलेव्हंट बोलण्यासंबंधी. चौथी जी इडियम आहे त्याचा मिनिंग बघा, टू बीट अबाउट द बुश म्हणजे जो मुद्दा आहे, जो पॉइंट आहे त्या मुद्द्याला धरून न बोलणे, मुद्दा सोडून इतर गोष्टींवरती बाष्कळ बोलणे. ओके, त्याला म्हणतो आपण टू बीट अबाउट द बुश. म्हणजे जो काही मुद्दा आहे, जो काही विषय आहे त्या विषयाला अनुसरून न बोलता इतर गोष्टींवरती बोलणे म्हणजे काय, टॉकिंग इरिलेव्हंटली, इरिलेव्हंट असं काहीतरी बोलणे. मग आता कळालं का, जो जी आपल्याला ही फ्रेज दिलेली आहे त्या फ्रेजचा आन्सर काय असेल, टू बीट अबाउट द बुश. चला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. अगेन करेक्ट मिनिंग विचारले. आता बघा पुन्हा एकदा परिभाषा समजून घ्या, आपण हेच वापरणार आहोत. मुख्य प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. करेक्ट मिनिंग ओळखायचा आहे अंडरलाईन पार्टचा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ला विचारलेला प्रश्न आहे आणि अगोदरचा प्रश्न होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ला विचारलेला. आता बघा दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, 1 आणि 2. दोन्ही मध्ये सुद्धा कोणता ना कोणता पार्ट अंडरलाईन केलाय, त्यावरून आपल्याला त्याच्या आन्सर कडे जायचं. मॅथमॅटिक्स इज माय अकाइल्स हील. कुणी त्याला अखिलेश वगैरे म्हणेल. ओके, अखिलेश हील वगैरे काहीतरी काही म्हणेल. बरं, मी त्याचा उच्चार करताना अकाइल्स हील असा करतो, त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे होऊ शकेल. मॅथमॅटिक्स इज माय अकाइल्स हील. आता या अकाइल्स हील याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला, म्हणजे राज्यसेवा मुख्य 23 ला विचारला, त्या अगोदर सुद्धा विचारला गेलेला आहे. ओके, अकाइल्स हील याला अंडरलाईन केलेलं आहे. सेंटेन्स नंबर 2, ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. आता बघा त्यांच्याकडून थोडस अंडरलाईन करताना किंवा टायपिंग मध्ये एरर झालेला आहे. अकाइल्स हील बरोबर आहे, ती एक इडियम आहे आणि त्याचा अर्थ होतो की कमकुवत बाजू, किंवा मला इंग्लिश मध्ये त्याला जर म्हणायचं, आपण जर बोलायचं जर ठरलं तर आपण त्याला काय म्हणतो, वीक पॉइंट. अकाइल्स हील म्हणजे वीक पॉइंट. आता बघा ऑप्शन्स मध्ये इथे स्ट्रॉंग पॉइंट म्हटलंय, हा ऑप्शन गेला. नंबर 2 मध्ये क्रुशियल पॉइंट म्हणजे महत्वाचा पॉइंट म्हटलंय. हे बघा पहिलं अंडरलाईन हे आहे, दुसरं अंडरलाईन हे आहे. मग उत्तर शोधताना आपल्याला कसं करायचंय, दिलेल्या ऑप्शन्स पैकी पहिलं जे अंडरलाईन आहे त्याच्यासाठी यातून सिलेक्ट करायचंय आणि दुसरं जे अंडरलाईन आहे त्याच्यासाठी पुढच्या पार्ट मधून सिलेक्ट करायचं. आलंय का लक्षात? मग अकाइल्स हील म्हणजे वीक पॉइंट. या दोन ठिकाणी बघा, इथं स्ट्रॉंग पॉइंट म्हटलंय, इथं क्रुशियल पॉइंट म्हटलंय. क्रुशियल म्हणजे महत्वाचा, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. मजबूत पॉइंट असा अर्थ नाही त्याचा. वीक पॉइंट म्हणजे कमकुवत बाजू. कमकुवत आपण म्हणतो ना एखादी गोष्ट असते, राईट, तशा प्रकारे. स्ट्रॉंग पॉइंट होणार नाही, क्रुशियल पॉइंट महत्वाचा पॉइंट सुद्धा होणार नाही. आता बघा वीक पॉइंट आहे आणि मूट पॉइंट आहे, अर्थात ह्या वीक पॉइंट आपल्याला एक तर भेटला वीक पॉइंट, राईट. मग एक तर 3 मध्ये असेल किंवा 4 मध्ये असेल. मग आता सेंटेन्स नंबर 2 बघा, ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. फिडलिंग द अकाउंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये फेरफार करणे किंवा बदल करणे, त्याला फॉल्सिफाय करणं, त्याला म्हणतात फिडलिंग द अकाउंट्स. अंडरलाईन करताना ऍक्च्युली फ्रेज जी आहे FIDDLING, फिडलिंग द ACCOUNTS अकाउंट्स, या संपूर्ण पार्टला अंडरलाईन असणं आवश्यक होतं. ते अंडरलाईन केलेलं नाही, त्यांनी फक्त एका वर्डला अंडरलाईन केले. तरी सुद्धा आपला
कॉमन सेन्स त्या ठिकाणी वापरायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचे. मग तुम्ही जे काही तुमचे डिटेल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये काय करताय, फॉल्सिफाय करताय, त्याला चेंज करताय. त्याला काय म्हणतात, चेंजिंग डिसऑनेस्टली. अप्रामाणिकपणे तुम्ही काय करता, काही गोष्टींमध्ये चेंजेस घडवून आणता. कशासाठी, काही त्याच्यातून तुम्हाला गेन मिळवण्यासाठी. मग पहिल्या अंडरलाईनचा मिनिंग आहे वीक पॉइंट आणि दुसऱ्या अंडरलाईनचा मिनिंग आहे चेंजिंग डिसऑनेस्टली. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असेल आपलं, आन्सर ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. अगेन पुन्हा एकदा सांगतो, ही सवय लावून घ्या. मुख्य प्रश्न आणि 2 सेंटेन्सेस. मुख्य प्रश्न बघा, अंडरलाईन द करेक्ट मिनिंग ऑफ द मिनिंग फॉर द अंडरलाईन. करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. अगेन राज्यसेवा मुख्य 23 ला प्रश्न विचारलेला. 3 सेंटेन्सेस दिलेत, 1, 2 आणि 3. इडियम वरचा तिसरा प्रश्न आहे सेम पेपर मध्ये. देर वॉज बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटोनियो. हे विलियम शेक्सपियरने जे काही लिहिलेलं आहे एक नाटक, त्या नाटकातील शायलॉक असेल, अँटोनियो असेल आणि पोर्शिया असेल, ही कॅरेक्टर्स आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, देर वॉज बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटोनियो. बॅड ब्लड याला अंडरलाईन केलंय, याचं मिनिंग शोधायचंय. आता बघा, अगोदरच्या प्रश्नामध्ये 2 अंडरलाईन होते. आता प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. 2 अंडरलाईन होत्या म्हणून त्यांनी काय केलं, 2 ऑप्शन्स, 2 उत्तर दिले आपली, बरोबर का. एकाच ऑप्शन मध्ये 2 त्यांनी उत्तर दिले होते. इथे बघा 3 सेंटेन्सेस आहेत, त्या 3 मुळे 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3 म्हणजे प्रत्येक अंडरलाईनला एक एक काय करायचं, आपल्याला रिप्लेसमेंट द्यायची. बॅड ब्लडचं मिनिंग सांगायचं आहे. नंतर बघा सेंटेन्स 2 मध्ये काय विचारलंय, मेनी इंडियन्स टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक, हे आपलं काय सेकंड पार्ट अंडरलाईन केला. अगेन हे काय फ्रेजेस आहेत आणि इडियम्स आहेत. बॅड ब्लड, टेकिंग अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक, ही सुद्धा एक इडियम आहे. आणि तिसरी बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक. टू टर्न द टेबल्स ही एक आपली इडियम आहे. या तीनही इडियमचं मिनिंग काय काय होतं आपल्याला ते सांगायचं. पहिले बघा, बॅड ब्लड म्हणजे काय असणं, एखाद्या विषयीचा काय असणे, द्वेष असणे किंवा त्याच्याविषयी वाईट भावना असणे. ओके, आले का लक्षात. एखाद्याविषयी द्वेष, वाईट भावना असणे त्याला म्हणायचं बॅड ब्लड. मग आता ऑप्शन्स मध्ये बघा, हेट्रेड, रायव्हलरी, फाईट आणि इल फिलिंग. आता फाईट तर नाही, फाईट म्हणजे काय करणं, भांडण करणे, तंटा करणे वगैरे, हे एकदमच भांडण नाही. रायव्हलरी म्हणजे दुश्मनी, दुश्मनी असणे अशा अर्थाने नाही, वाईट भावना असणे. दुश्मनी असणे म्हणजे फारच आपण काय म्हणतो एक्स्ट्रीम होते, परंतु त्या तुलनेमध्ये एक सॉफ्ट आहे, परंतु एखाद्या विषयीची फक्त काय असणे, चांगली भावना नसणे एखाद्या विषयी, त्याला आपण म्हणतो बॅड ब्लड. पण लगेच एकावरून आपल्या आन्सर पर्यंत जाता येते का, इथं तर जाता आलं नाही. कारण बघा, हेट्रेड असेल, रायव्हलरी असेल, फाईट असेल, इल फिलिंग असेल, जवळपास ते क्लोज वाटणारे, क्लोज मिनिंग असणारे शब्द आहेत. एवढं तरी आपल्याला कळून जाईल. तुम्हाला या प्रश्नातील काही शब्दांचे मिनिंग सांगतो बघा. सॅक्रिफाईस म्हणजे काय करणे, त्याग करणे. त्यानंतर ओके, म्हणजे एक वर्ड होता की सॅक्रिफाईस हा एक सांगण्यासारखा शब्द होता, बाकी तर छोटे छोटे शब्द आहेत आणि सिंपलचे मिनिंग्स आहेत. कधी काही जर वाटलं तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. सॅक्रिफाईस म्हणजे काय करणे, त्याग करणे. आता बघा, हेट्रेड मध्ये हेट्रेड शब्द आहे. हेट्रेड म्हणजे द्वेष. कॉपी करणे म्हणजे काय, एखाद्याचं अनुसरण करणे. इग्नोर्ड म्हणजे काय करणे, एखाद्याकडे दुर्लक्ष करणे. रायव्हलरी म्हणजे दुश्मनी. अगेन टोर, TORE, TEAR, टियर म्हणजे तोडणे, फोडणे वगैरे, राईट. तर त्याचा कदाचित दुसरा किंवा सेकंड फॉर्म असू शकेल, चेक करून घ्या तुम्ही. एक वर्ड आहे TORE, याचं मिनिंग चेक करायचंय आणि मला सुद्धा कळवायचं. ओके, तुमच्याकडे नंबर आहे, मी नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला, 7796060795. चला पुढे बघा. सेकंड सेंटेन्स बघा, मेनी इंडियन्स टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. आता ही जी इडियम आहे, टेकिंग अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक, म्हणजे काय, एखाद्याला अनुसरण करणे, एखाद्याचं अनुसरण करणे, किंवा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जर काही करत असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा, त्यांनी सांगितलेल्या तत्वांचं काय करणे, पालन करणे, अनुसरण करणे, त्यांचा आदर्श घेणे. मग आपल्याकडे बघा नंबर 2 ला इथं आहे कॉपी करणे, इथं आहे फॉलो करणे, आणि नंबर 3 ला आहे इमिटेट.
आता कॉपी करणे म्हणजेच काय करणे, इमिटेट करणे, त्यांचं अनुसरण करणे. ओके, इल फिलिंग, इमिटेट हे दोन शब्द करेक्ट होऊ शकतात. त्याच प्रकारे इथं सुद्धा क्लोजली असं वाटतं की हेट्रेड आणि कॉपीड, पण मग लगेच 2 वरून आपल्या आन्सर कडे जाता येणार नाही. तिसरा बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक. टर्न द टेबल्स म्हणजे काय, जी काय पोझिशन होती ती पोझिशन बदलणे. म्हणजे बघा, एकतर पोर्शिया आणि शायलॉक या दोघांमध्ये काहीतरी भांडण चालू असेल, वादविवाद चालू असेल. या दोघांपैकी जर शायलॉकची परिस्थिती अगोदर मजबूत असेल आणि मग ती बदलतीये, कोण, पोर्शिया. पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक म्हणजे काय होते की जी काय परिस्थिती आहे किंवा जी सिच्युएशन आहे ती बदलतीये, पलटतीये, त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स द पोझिशन. जे काय आहे त्याच्यामध्ये बदल होणे, रिव्हर्स होणे, त्याला म्हणतात टू टर्न द टेबल्स. म्हणजे काय, टू रिव्हर्स द पोझिशन. मग आता 1 नंबरला त्यांनी काय दिलं होतं, इग्नोर दिलं होतं. इग्नोर अर्थ नाही होते, पुन्हा एकदा बघा, टर्न द टेबल्स याचा अर्थ इग्नोर होत नाही म्हणून 1 गेला. चेंज केली नाहीये, बदललीये, त्याला रिव्हर्स केली. नंबर 2 सुद्धा नाही होणार. मूड नंबर 3 याचा अर्थ होत नाही तसा, फाईट नाही होणार. एकदमच क्लिअर कट मिनिंग बॅड ब्लडचा अर्थ होतो इल फिलिंग. टू लीफ आउट ऑफ गांधीज बुक, त्याचं इमिटेट करणे म्हणजे काय करणे, अनुकरण करणे, अनुसरण करणे. अनुकरण करणे हा मराठीमध्ये चांगला शब्द आहे त्यासाठी. आणि तिसरा आहे टर्न द टेबल्स म्हणजे काय करणे, टू रिव्हर्स द पोझिशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अगेन त्याच वर्षी विचारलेला प्रश्न आहे 2023 ला राज्यसेवा मुख्य परीक्षेला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. मुख्य प्रश्न नेहमीप्रमाणे अंडरलाइन्ड फ्रेजेस ज्या आहेत त्यांचं काय करायचं, आपल्याला मिनिंग सांगायचं. इट इज अनकाइंड टू लाफ ऍट पर्यंत आहे बरं अंडरलाइन. इट इज अनकाइंड टू लाफ ऍट अ पर्सन हु इज इन ट्रबल. ट्रबल म्हणजे काय, एखादी काय म्हणता येईल आपण त्याला, समस्या असणारी सिच्युएशन, परिस्थिती. ओके, इट इज अनकाइंड टू लाफ ऍट अ पर्सन. जी व्यक्ती अगोदर समस्येमध्ये आहे त्याच्यावरती हसणं हे अनकाइंड आहे, म्हणजे दयाळूच्या विरुद्ध आहे. ओके, नंबर 2 सेंटेन्स बघा, ही प्रोक्युअर्ड द कॉन्ट्रॅक्ट बाय ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम. अपॉस्ट्रॉफी दिलेली आहे बरं का, हे समजून घ्या. सेक्रेटरीज पाम, अंडरलाइन पार्ट आहे ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम, ही एक इडियम आहे. सेंटेन्स नंबर 3 बघा, हिज अनयुजुअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील. आता या तीनही सेंटेन्सेस मधील काही शब्द, ट्रबल म्हणजे काय, समस्या असणे काहीतरी, प्रोक्युअर म्हणजे खरेदी करणे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखादा काय असणे, करार असणे किंवा निविदा असणे थोडक्यात. त्यानंतर ग्रीजिंग द सेक्रेटरी, ग्रीजिंग समवन्स पाम, ही एक इडियम आहे. त्यानंतर अनयुजुअल म्हणजे जे नेहमीप्रमाणे नसतं अशा प्रकारे. सरेंडर म्हणजे काय करणे, एखाद्या समोर काय शरणागती पत्करणे थोडक्यात. दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील. अगेन डील म्हणजे काय, त्या प्रकारची चर्चा किंवा मग त्या प्रकारचा जो एक त्यांचा करार चालू होता किंवा बोलणं चालू होतं ते. आता बघा या तीनही सेंटेन्सेस मध्ये लाफ ऍट म्हणजे एखाद्याचं काय करणार आहे, काय म्हणतो, मस्करी करणे. ओके, लाफ ऍटचं मिनिंग आहे मस्करी करणे, हसी मजाक उडवणे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे लाफ ऍटचं मिनिंग आहे. नंबर 2 ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम म्हणजे काय करणे, एखाद्याला ब्राईब देणे. ओके, म्हणजेच लाच देणे. मग याच्यासाठी इंग्लिश शब्द आहे BRIBE, ब्राईब. आणि बघा ग्रीजिंग समवन्स पाम म्हणजे काय, एखाद्याला लाच देणे. आणि तिसरा आहे an एक्स टू ग्राइंड. आता बघा 1 2 3, हॅव टू हॅव an एक्स टू ग्राइंड म्हणजे काय असते, तुमचा एखादा स्वार्थ असणे, सेल्फिश मोटिव्ह असणे. ओके, मग बघा लाफ ऍट म्हणजे हसी मजाक करणे, एखाद्याचं मजाक उडवणे. बघा बरं कुठे, इन अ नटसेल हा नंबर 4 राहिलाय, तरी सुद्धा आपण कन्क्लुजन पर्यंत जाऊयात. लाफ ऍट म्हणजे काय करणे. आता ऑप्शन्स काय काय आपल्याकडे, A B C D आणि E, एक एक्स्ट्रा आहे, 4 सेंटेन्सेस आहेत आणि एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे. लाफ ऍट, बी फ्रेंडली, हॅव सेल्फिश मोटिव्ह, इनव्री, ब्राईब, मेक फन ऑफ.
आपण काय म्हणतो लाफ ॲट म्हणजे काय करणे, मस्करी करणे, थट्टा मस्करी करणे. मेक फन ऑफ, आले का लक्षात, लाफ ॲट मस्करी करणे. मग एक नंबर जो आहे या एक साठी आपल्याला काय पाहिजे, काय येईल, ई. आता नंबर 2 बघा, ग्रीजिंग समवन्स पाम म्हणजे लाच देणे, ब्राईब देणे. ब्राईब कुठे, नंबर म्हणजे डी आहे, डी. नंबर 3 बघा, हिज अनयुज्युअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन एक्स टू ग्राइंड इन दिस डील म्हणजे काय, सेल्फिश मोटिव्ह असते, मी सांगितलं तुम्हाला. मग बघा, टू हॅव सेल्फिश मोटिव्ह, बी. नंबर 3 साठी काय येईल, बी. आता बघा, ई डी बी अशा प्रकारे कुठे, ई ने सुरुवात होणार आहे, हा नाहीये, हा नाहीये. 2 आणि 4 मध्ये ई ने सुरुवात होतीये, ई डी इथं सी आहे म्हणजे हा सुद्धा गेला, ई डी बी. दिस इज द करेक्ट आन्सर. पण आता नंबर 4 बघून घ्या ना, शी गेव द स्टोरी इन अ नटशेल. नटशेल म्हणजे काय, एकदम शॉर्ट मध्ये, इन ब्रीफ, किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणतो, संक्षिप्तपणे. ओके, मग इन अ नटशेल म्हणजेच काय, इन ब्रीफ, थोडक्यात. इन ब्रीफ कुठे बघा, नंबर म्हणजे आन्सर ऑप्शन सी, किंवा ऑप्शन सी इज इन ब्रीफ. मग 4 साठी काय येईल, सी. आहे का सी, यस करेक्ट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. कळालंय का, 4 इडियम्स आहेत आणि त्यांचे मिनिंग सुद्धा 4 दिलेले आहे. बी फ्रेंडली म्हणजे काय असणे, चांगले संबंध असणे. चांगले संबंध असणारे इथं कोणत्याच ठिकाणी आलेलं नव्हतं ऑप्शन 4 सेंटेन्सेस मध्ये, त्यामुळे ते काय आन्सर होणार नाही. क्वेश्चन नंबर 5 बघा, द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. हे आहे मेन सेंटेन्स, सॉरी सेंटेन्स दिलेलं आहे बरं का. मुख्य प्रश्न आता याच्यावरती प्रश्न विचारलाय. अगोदर काय होत होतं, अगोदर प्रश्न होता आणि त्यानंतर सेंटेन्सेस दिले जायचे, बरोबर का. या क्वेश्चन मध्ये अगोदर सेंटेन्स दिले आणि त्यानंतर प्रश्न विचारलाय. हा क्वेश्चन इथं आहे. सेंटेन्स बघा, द हजबंड अँड वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. प्रश्न काय, द इडियम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स युज्ड इन द सेंटेन्स अबाव मीन्स. म्हणजे वरील सेंटेन्स मध्ये कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स अशा प्रकारची जी इडियम वापरली आहे त्याचं मिनिंग काय आहे. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हटलं की कॅट काय आले, मांजर, म्हणजे कॅट म्हणजे काय, मांजर. डॉग म्हणजे काय, कुत्रा. दोन्ही काय आहेत, अॅनिमल. मग अॅनिमल सारखं काय झालं, त्यांचं एक्झिस्टन्स आहे, आयुष्य म्हणजे हे उत्तर, बरोबर का. असं काहीतरी करून नाही यायचं वापस, आपल्याला त्याचं क्लिअर कट मिनिंग माहित पाहिजे. ओके, लगेच अॅनिमल एक्झिस्टन्स वगैरे असं काही नसतं, म्हणजे ते काय कुत्रा मांजर सारखं जगतात, तसं नाही. आता त्यांनी ऑप्शन्स देताना असं दिलेलं बघा, अॅनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चर्ड लाईफ, परपेच्युअल कॉर्लिंग, नेग्लिजिबल एक्झिस्टन्स. ग्रुप बी 22चा प्रश्न बघा, नवरा बायको आहेत, यांचं कंटिन्युअस भांडण चालू आहे, त्या अर्थाने आलं. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स बघा, कुत्रा आणि मांजर, घरी जर तुम्ही पाहिलं असेल, ते मांजर दिसलं की कुत्र त्याच्यावरती धावून जातं. घरी गावाकडे वगैरे पाहिलं असेल ना, शहरातले कुत्रा आणि मांजर बरोबरच फिरतात, बरोबरच राहतात. गावाकडेच नाही, खरे खरे कुत्रे आणि खरे मांजर जे जातीवंत आहेत ना, ते भांडतच असतात. हे तसं यांचं तसं आहे, नवरा बायकोच हे भांडतायत, बरोबर. मग कंटिन्युअसली भांडतायत वगैरे, मग त्यासाठी काय आहे, परपेच्युअल क्वारलिंग आहे. येते का लक्षात, म्हणजे तुम्ही सातत्याने भांडतात. परपेच्युअल म्हणजे काय, सातत्याने, म्हणजे ते न थांबणार, कॉन्स्टंट. परपेच्युअल कॉर्लिंग, कॉर्लिंग म्हणजे काय असते, भांडण असते. हे त्याचा आन्सर आहे. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय, परपेच्युअल कॉर्लिंग. अनकल्चर्ड म्हणजे असंस्कृत. ॲनिमल एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व. हे शब्द सांगतोय बरं का, हे लिहून घेत चालायचे शब्द साइड बाय साइड. ओके, नेग्लिजिबल म्हणजे दुर्लक्ष करता येईल असा, आणि एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व. शब्दांचे अर्थ कळाले, आन्सर सुद्धा सांगितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. शी कास्ट, सेंटेन्स फार चांगलं आहे. खरं तर आजची डेट सांगतो, 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा व्हिडिओ शूट होतोय तुमच्या समोर यायला. 14 फेब्रुवारी तुम्हाला कळाला असेल काय असतं 14 फेब्रुवारीला, मातृपितृ पूजन दिवस वगैरे काहीतरी आहे. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. आता अगेन सेंटेन्स अगोदर घेतलाय आणि प्रश्न इथे दिलेला आहे. द इडियम कास्ट असाइड अकरिंग इन द सेंटेन्स
इम्प्लाईज काय सजेस्ट करते, काय दर्शविते. इम्प्लाय करणे म्हणजे काय, दर्शवणे किंवा सजेस्ट करणे. द इडियम कास्ट असाइड. कास्ट असाइड म्हणजे काय. आता हे कास्ट असाइड आहे ना, पाल अँड सुरी या पुस्तकामध्ये कास्ट असाइड याचं मिनिंग दिलेलं आहे रिजेक्ट करणे. एखाद्या गोष्टी जर असेल तर त्याला रिजेक्ट करणे किंवा त्याला साईडला ठेवणे. ओके, इडियम बघा मग. कास्ट असाइड सेंटेन्स काय आहे, तिने काय केलं, सगळे लाज वाटणे वगैरे या गोष्टी साईडला ठेवल्या आणि ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर सैराट झाली असं म्हटलं. एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड म्हणजे सैराट होणे थोडक्यात, बरोबर का. अलीकडे मराठीमध्ये तशा प्रकारचा एक वाक्प्रचार आपल्याला भेटलाय, सैराट होणे म्हणजेच एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड, त्याच्याबरोबर जाणे. आता राहिलेले ऑप्शन्स बघून घ्या. निग्लेक्ट करणे म्हणजे काय, अगेन दुर्लक्ष करणे. फॉरगॉट म्हणजे काय, विसरले, विसरलेला. पास्ट टेन्स आहे म्हणून मी अशा प्रकारे लिहितोय. त्यानंतर टॉलरेटेड म्हणजे काय, अगेन पास्ट टेन्स मध्ये सांगितलंय म्हणून सहन केले असं म्हणता येईल. टॉलरेट म्हणजे काय, सहन करणे. ओके, सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. कास्ट असाइड म्हणजे काय करणे, रिजेक्ट करणे. नेक्स्ट क्वेश्चन. द मिनिंग ऑफ द वर्ड लेसर फेअर इज एक्सप्रेस्ड बाय द फ्रेज. बघा आता सेंटेन्स समजला पाहिजे. द मिनिंग ऑफ द वर्ड लेसर फेअर. आता याला लेसेस फेअर असं नाही, लेसे फेअर असं प्रोनाउन्सिएशन आहे. ग्रुप बी 22 ला विचारलेला प्रश्न आहे. मग लेसे फेअर म्हणजे काय. आम्ही एनसीसी ला होतो आणि एनसीसी मध्ये असताना लिडरशिपचे टाइप्स आम्ही शिकलेलो. मग त्या लिडरशिपच्या टाइप्स मध्ये एक होता ऑटोक्रॅटिक, म्हणजे जे फार हुकुमशाही पद्धतीने जे लिडर्स वागतात त्यांना ऑटोक्रॅटिक म्हणतात. आणखी त्याच्यामध्ये टाइप होता लेसे फेअर, म्हणजे हा थोडासा डेमोक्रॅटिक टाइप असतो. म्हणजे हे काय करतात, अशा प्रकारचा लीडर असतो तो त्याचे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांना त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये काय देतो, स्वातंत्र्य देतो. त्याला म्हणायचं लेसे फेअर काइंड ऑफ लिडरशिप. आता त्यांनी इथं जो शब्द वापरलेला आहे लेसे फेअर, अगेन मी काय म्हटलं, असा एखादा लीडर तो त्याच्या सबऑर्डिनेट्सला म्हणजे ज्युनियर्सना त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये स्वातंत्र्य देतो, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग आता त्याच अर्थाने इथं कुठं आहे बघा, म्हणजे हस्तक्षेप करायचा नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या. फार काही जर अडचण असेल त्यावेळेस फक्त हस्तक्षेप केला जाईल अशा प्रकारे. मग बघा 4 ऑप्शन सांगितलेले आहेत. आता हे जे 4 ऑप्शन्स आहेत ना, या 4 ऑप्शन्स पैकी प्रत्येक जी फ्रेज दिलेली बघा, एक्सप्रेस बाय द फ्रेज. मग कोणत्या फ्रेजने याला एक्सप्रेस करता येईल असं म्हटलंय. म्हणजे या 4ही फ्रेजेस आहेत, या 4ही फ्रेजेसचा एक चांगला वर्ड मिळतोय बघा. काय काय, केपेबल ऑफ बिंग क्लिअरली रेड. एकदम क्लिअरली जे वाचता येतं त्याला काय म्हणतो आपण, शब्द लिहितो आपण त्याला लगेच, LEGIBLE, लेजिबल. म्हणजे जे वाचता येतं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लेजिबल, म्हणजे वाचता येण्याजोगा. त्याचा अँटोनिम लगेच लिहून घ्या बरं, म्हणजे माहित असावं म्हणून. IL हा त्याला प्रिफिक्स लावायचा आणि त्यानंतर आहे ते स्पेलिंग लिहायचं. IL हा लावला आपण प्रिफिक्स आणि ते कंटिन्यूली स्पेलिंग कंटिन्यू करायचं. LEGIBLE. इलेजिबल म्हणजे जे वाचता येत नाही असं. नेक्स्ट बघा, केपेबल ऑफ बिंग क्लिअरली हर्ड. जे स्पष्टपणे ऐकायला येतं, स्पष्टपणे ऐकायला येतं त्याला काय म्हणतो आपण, ऑडिबल. AUDIBLE, ऑडिबल. आणि जे एक स्पष्टपणे ऐकायला येत नाही त्याला आपण काय म्हणतो, त्याचा अँटोनिम देतोय मी ऑडिबलचा, इनऑडिबल. ओके, बऱ्याचदा एखादा वक्ता असेल आणि तो जर एखाद्या ठिकाणी भाषण द्यायला गेला तर तो मोठ्या थाटात अर्ध वाक्य इंग्लिशचं बोलतो किंवा एक प्रश्न विचारतो, एम आय ऑडिबल. अर्थात त्याला ते येत असेल, मी आपलं सहज म्हटलं. एम आय ऑडिबल म्हणजे काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का किंवा मला तुम्ही ऐकू शकता का, असं त्याला विचारायचं असतं. एम आय ऑडिबल. नंबर 3 बघा, नॉन इंटरफरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड, कॉमर्स, इंडस्ट्री इटसेट्रा. राज्य शासन, सॉरी नॉट राज्य शासन, जे शासन आहे त्या शासनाचं निरहस्तक्षेपी धोरण, कशामध्ये व्यापार असेल, इंडस्ट्री उद्योग असेल, औद्योगिक जे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये निरहस्तक्षेप म्हणजे हस्तक्षेप करायचं नाही अशा प्रकारचं धोरण, त्यालाच काय म्हणतो आपण, लेसे फेअर. कळालं का. मग लेसे फेअर म्हणजे काय, हस्तक्षेप नसणे. हे आपलं काय असेल, आन्सर असेल. तरीही ऑप्शन नंबर 4 काय आहे तो समजून घ्या. द गव्हर्नमेंट ऑफ अ फ्यू सिलेक्ट पीपल.
कमी लोकांची सत्ता, याला आपण काय म्हणतो? अल्पजनशाही. इंग्लिश मध्ये काय शब्द आहे त्याला? OLIGARCHY, ऑलिगार्की. समजलं का? चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड इडियम इन द गिवन सेंटेन्स. अगेन जो अंडरलाइंड पार्ट आहे त्याचा आपल्याला काय करायचंय? मीनिंग सांगायचं. आता याच्यावरती मी जास्त वेळ घालवणार नाही. जास्तीत जास्त वेळ आपण कशावरती बोलणार? ऑप्शन्स, त्यातील इडियम्स, त्यांचे मीनिंग्स. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे? एक अंडरलाइन पार्ट आहे, त्याचं मीनिंग सांगायचं. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर नेबर्स. आता बघा ग्रामरचा पार्ट. कंट्रीचं जर नाव असेल तर त्याला फेमिनाईन प्रोनाउन जे आहेत त्यांनी दर्शवायचं. इथे काय आहे? इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर. इंडिया इज अ कंट्री. इंडिया या कंट्रीसाठी हर हा काय वापरलाय? प्रोनाउन वापरलाय. म्हणजे जर एखाद्या कंट्रीचं नाव दिलं असेल तर त्यासाठी पुढे येणारा प्रोनाउन फेमिनाईन घ्यायचा. ओके, ग्रामरचा पार्ट संपला. ओके, कडे येऊया. इट इज अनफॉर्च्युनेट, हे एक दुर्दैव आहे की इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स. ॲट लॉगरहेड्स म्हणजे काय? कशा प्रकारचे संबंध? त्याच्या शेजारील राष्ट्रांशी. हे नेबर्स म्हणजे काय? शेजारी राष्ट्र. ओके, शेजारी. भारताचे त्याच्या शेजारच्यांशी डॅश डॅश प्रकारचे संबंध आहेत. ॲट लॉगरहेड्स म्हटले. मग ॲट लॉगरहेड्स ही जी आपली इडियम आहे त्याचा मिनिंग होतो कंटिन्यू वादाचे संबंध आहेत, वादविवादाचे संबंध आहेत. मग ऑप्शन्स काय? डुईंग बिझनेस ओनली, म्हणजे फक्त बिझनेस असं नाही म्हणायचे त्यांना. डिसअग्रीइंग ऑर कॉर्लिंग विथ, सातत्याने भांडण होत राहते किंवा वादविवादाचे काय आहेत? संबंध आहेत. डिसअग्रीइंग ऑर कॉर्लिंग विथ म्हणजे ॲट लॉगरहेड्स. कळालं? मग टू बी ऑन गुड टर्म्स, चांगले संबंध म्हटले, पण हे नाहीये. टू इन्व्हाइट, त्यांना आमंत्रण निमंत्रण असं काही संबंध नाही. ओके, ॲट लॉगरहेड्स वादविवादाचे संबंध असणे. कम्प्लीट द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन विथ द करेक्ट ऑप्शन. आता बघा, दिस इज द मेन क्वेश्चन आणि आता पुढे एक सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्स मध्ये त्यांनी काय केलंय? एक रिकामी जागा दिली आहे आणि त्यांना इडियोमॅटिक एक्सप्रेशन कंप्लीट करायला सांगितले. म्हणजेच काय करायचं असतं? याच्यामध्ये ते काय करतात? इथे एक शब्द देतील, शब्द असे देतील, इथं डॅश डॅश म्हणतील. ओके, म्हणजेच ही जी इडियम आहे या इडियमला कंप्लीट करायचं असतं या रिकामी जागी एखादा शब्द टाकून. हेच त्यांनी इथं विचारले. मग आपण तेच आता समजून घेऊयात. काय म्हटलंय? वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश डॅश, इथं फुल स्टॉप आहे. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. डिबेट म्हणजे काय? वाद विवाद स्पर्धा जसे असते ना आपल्याकडे तशा प्रकारे. ओके, इन जनरल डिबेट म्हणजे वादविवाद. मग याच्यामध्ये बोलणं अपेक्षित आहे, फक्त भांडण नाही बरं का. भांडण या अर्थाने नाहीये. डिबेट सेशन म्हटलंय म्हणजे काय? त्यावेळी काय चालू होतं? डिस्कशन चालू होतं. डिस्कशनच्या पुढे जाऊन जो थोडासा एक्स्ट्रीम पॉईंट आहे त्याला आपण डिबेट म्हणतो. डिस्कशनच्या पुढे जातो ज्याच्यामध्ये थोडस शाब्दिक चकमक वगैरे होऊ शकते, त्याला डिबेट म्हणता येईल. ओके, परंतु चर्चा चालू असते त्या प्रकारे. आता वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश डॅश. मग KETTLE, केटल ऑफ, फाईन केटल ऑफ डॅश डॅश डॅश. म्हणजे इडियमच असतानाच ती बनलेली कशी आहे? तुम्हाला माहिती आहे ना इडियम काय? हे वाक्प्रचार आहेत. ते बनतानाच एक विशिष्ट प्रकारे 3-4 शब्द एकत्र येऊन बनलेले आहेत. त्यांचा लिटरल मिनिंग घेऊन चालत नाही. ओके, त्या संबंधाने त्याच्या अनुषंगाने त्याचं आकलन करून आपल्याला त्याचा एक वेगळा अर्थ घ्यायचा असतो. त्याला म्हणतात इडियम्स, म्हणजेच वाक्प्रचार. फाईन केटल ऑफ, ती इडियमच आहे. FIC, फाईन केटल ऑफ फिश. वेल, दॅट्स फाईन केटल ऑफ फिश. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. मग इडियम काय आपली? फाईन केटल ऑफ फिश म्हणजेच काय?
आता एखादी गंभीर प्रसंग असणे किंवा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन म्हणतो आपण त्याला, किंवा अगेन अडचणीचा प्रसंग म्हणू ना, तशा प्रकारे. वेल दॅट्स फाईन केटल ऑफ फिश, आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन. म्हणजे ती एक असा प्रसंग, वाईट प्रसंग होता किंवा काय अडचणीचा प्रसंग होता. त्या काळात मला असं वाटलं की मी त्याला मदत करेन, पण त्याने माझ्या अगेन्स्ट काम केलं डिबेट सेशन मध्ये. ओके, फाईन केटल ऑफ फिश म्हणजेच काय, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. SITUATION सिच्युएशन. आले का लक्षात? सो आन्सर इज फाईन केटल ऑफ फिश. मग फिश आलंय तर लगेच चिकन सूप, मटन सूप असं काही ते येईल का? असं वगैरे काही नाही. चलो नेक्स्ट इडियम. After presenting all the evidence in the court, the prosecutor delivered a powerful closing statement to drive home the seriousness of the crime. एक सेंटेन्स दिले आणि मग प्रश्न विचारला. म्हणजे झालंय काय बघा, येथील काय वर्ड सांगतो. आफ्टर प्रेझेंटिंग म्हणजे सगळं सादरीकरण वगैरे झाल्यानंतर किंवा तिथं पोच केल्याच्या नंतर, ऑल द एव्हिडन्स म्हणजे सगळे पुरावे, एव्हिडन्स म्हणजे पुरावा, सगळे पुरावे दिल्याच्या नंतर इन द कोर्ट द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. प्रोसिक्युटर म्हणजे कोण असतो? जो जसं की पब्लिकचा प्रोसिक्युटर असतो किंवा पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतो आपण त्याला, PP, किंवा प्रायव्हेट प्रोसिक्युटर असेल. हा टेक्निकल याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु जो त्या ठिकाणचा वकील असतो तो. द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. डिलिव्हर करणे म्हणजे काय, त्यांचे भाषण देणे. डिलिव्हर्ड क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. त्याने ते शेवटीच्या क्लोजिंग स्टेटमेंट मध्ये बोलला ना, जेणेकरून सगळ्यांना ते जे काही क्राईम होता त्याचा सिरियसनेस लक्षात यावा, असा याचा अर्थ आहे. मग व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मीन? टू ड्राईव्ह होम म्हणजे काय, त्याचा काय अर्थ आहे? मग टू रिटर्न होम आफ्टर लॉंग जर्नी. हे शब्दशः घेतलेला आहे, याला काय अर्थ नाही की बराचसा प्रवास केल्याच्या नंतर घरी जाणे, काही अर्थ नाही त्याला. टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फसाइज अ पॉइंट ऑर मेसेज. एखादा पॉइंट असेल किंवा एखादा मेसेज असेल, तो फोर्सफुली एखाद्याच्या लक्षात आणून देणे. आता आले का लक्षात? टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. सगळ्यांच्या लक्षात ते जोरकसपणे सांगण्यात आलं की किती गांभीर्य आहे त्या गुन्ह्याचं. आन्सर समजलंय का? टू ड्राईव्ह होम म्हणजे काय, टू फोर्सफुली कन्वे करायचे त्यांना. ओके, एम्फसाइज म्हणजे काय, जोरकसपणे. टू ऑपरेट अ व्हेकल काही संबंध नाही. हे योग्य दोन हे सुद्धा असेच बनवलेले ऑप्शन्स आहेत. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स. आता बघा इडियम दिलीये, टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स. अशा अर्थाचे म्हणजे हा जो समोर मिनिंग दिलेला आहे, टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स, अशा अर्थाची इडियम कोणती आहे? चारपैकी सांगायचं. बघा ऑप्शन्स पैकी चारही इडियम्स आहेत. मग कट कॉर्नर्स म्हणजे काय? शॉर्टकट घेणे. म्हणजे बघा तुम्हाला तुमचे रिसोर्सेस काहीतरी वाचवायचे, म्हणजे पैसा असेल, वेळ असेल, हे वाचवायचे, मग तुम्ही काय करता? शॉर्टकट घेता कोणत्याही गोष्टीला, कष्ट वाचवता, त्याला म्हणतात कट कॉर्नर्स. ओके, थोडक्यात काय, शॉर्टकट घेणे थोडक्यात एखाद्या गोष्टीमध्ये. आणि पुढे लिहून घ्या, तुमचा वेळ असेल, ऊर्जा असेल, ते वाचवण्यासाठी. नंबर 2 बघा, टेक द बुल बाय द हॉर्न्स. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादं जर समस्या आली, संकट जर आपल्यावरती आलं, तर ते जे आव्हान जर आलं तर त्याला काय करणं? सामोरे जाणं, धीरोदात्तपणे सामोरे जाणं. त्याला काय म्हणायचं? टेक द बुल बाय द हॉर्न्स. लिटरल मिनिंग जर घ्यायचं म्हटलं ना, बुल म्हणजे काय? बैल. हॉर्न्स म्हणजे काय? त्याचे शिंग. जर बैल समोरून आला तर त्याला भिडणं, डायरेक्ट त्याचे शिंग वगैरे पकडून, असं थोडक्यात शब्दशः जर म्हटलं तर. पण टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजे काय? आलेलं संकट असेल, एखादं आव्हान असेल, याला काय करणे? सामोरे जाणे. फेस द म्युझिक म्हणजे काय? तुमच्या ज्या काही कृती आहेत, त्या कृतींचे जे काही दुष्परिणाम आहेत किंवा परिणाम आहेत, त्याचे काय करणे? ते ऍक्सेप्ट करणे, स्वीकारणे. म्हणजे बघा, फेस द म्युझिक म्हणजे तुम्ही एखादं काम करताय, ते चुकीच्या पद्धतीने होतंय, मग त्याच्या परिणामांना सामोरे जाणे किंवा त्याचे परिणाम भोगणे, त्याला म्हणतात काय? फेस द म्युझिक. परिणाम स्वीकारणे किंवा परिणामांना काय करणे? तोंड देणे. ओके, नेक्स्ट, गो द एक्स्ट्रा माइल. बघा,
माझं असं ठरतं की मी साधारणतः 10 किलोमीटर्स म्हणजे मॅरेथॉनला जर गेलं तर मी 10 किलोमीटर्स पळणार आहे किंवा 21 किलोमीटर्स पळणार आहे हाफ मॅरेथॉन. मग काय होतं, मला 21 किलोमीटर्स ही एक मॅरेथॉन पळायची, 21K आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो. परंतु होतं काय, त्या दिवशी पळताना 17-18 किलोमीटर्स पर्यंत मी म्हणजे फारच प्रयत्न करून सुद्धा तिथपर्यंत पळतो आणि असं वाटतं की आता होणार नाही. पण तरीही तुम्ही काय करता, आणखी कष्ट घेता. तुमचं जे एक थ्रेशोल्ड आहे, लिमिट आहे, त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचता आणि तरी सुद्धा आणखी एक्स्ट्रा वाले कष्ट घेता. सो यू गो द एक्स्ट्रा माइल. आले का लक्षात? जे पुढचे 3-4 किलोमीटर्स आहे ना, जे तुम्ही ते पळताय, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, आपली जी मर्यादा आहे, आपली जी लिमिट आहे, आपले जे थ्रेशोल्ड आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा आपण जातोय, त्याला म्हणायचं गो द एक्स्ट्रा माइल. ओके, चलो आन्सर काय असेल मग? फेस द म्युझिक म्हणजे काय, तुम्ही जे काही कृत्य करताय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय करणं, परिणाम काय करणं, स्वीकारणं. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. बघा, रिव्हील करणे म्हणजे उघड करणे, सिक्रेट म्हणजे रहस्य, कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय, गुपित असते ना माहिती, ती गुपित माहिती. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, माहिती. शब्दांचे अर्थ तुम्हाला प्रत्येक इडियम मध्ये वगैरे सांगत जातो, तुम्ही ते लिहून घ्यायचे. आता बघा, टू रिव्हील द सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, कोणतंही रहस्य असेल किंवा रहस्यमय माहिती असेल, कॉन्फिडेन्शियल माहिती असेल, गुपित माहिती असेल, ही काय करणं, रिव्हील करणं, उघड करणे. या अर्थाची इडियम कोणती आहे? प्रश्नांवरून तुम्ही समजून घ्यायचंय की पॅटर्न कसा बदलत राहतो. इडियम दिली जाते, मिनिंग विचारला जातो. कधी कधी मिनिंग दिलाय आणि त्या अर्थाची इडियम कोणती आहे ते विचारताय. आता 4 इडियम्स आहेत, 4ही इडियम्स आहेत बरं का. बघा, आपण जे सुरू केलंय ना, मी एक इडियम फक्त एका लिस्ट नुसार घेतली असती आणि पुढे गेलो असतो. क्वेश्चन सांगतोय, पॅटर्न लक्षात येईल म्हणून, आणि त्यानंतर प्रत्येक इडियमचं आपण विश्लेषण पाहतोय किंवा मिनिंग समजून घेतोय. ब्रेक द आईस म्हणजे काय, तुम्ही काय करता, एक नवीनच फ्रेंड्स म्हणजे फेसबुकला वगैरे फ्रेंडशिप होते आणि मग भेटायचं ठरतं. मग भेटायला गेल्याच्या नंतर तुम्ही तिथे जाऊन बसल्याच्या नंतर बसलाय आणि मग आता बोलायला कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. तर तुमच्यापैकी म्हणजे कोणीही, दोघांपैकी असेल, तिघांपैकी असेल, जेव्हा भेटता आणि त्याच्यानंतर इतर लोक कम्फर्टेबल व्हावेत, संभाषण व्यवस्थित व्हावं म्हणून तुम्ही जी सुरुवात करता, त्या संभाषणाला जी सुरुवात करता, इट इज कॉल्ड टू ब्रेक द आईस. ओके, म्हणजे काय, संभाषणाला सुरुवात करणे. जेणेकरून others may feel comfortable, जेणेकरून बाकीच्यांना ते कम्फर्टेबल वातावरण होईल. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. अगेन जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, बघा, कॅट म्हणजे मांजर, बॅग म्हणजे पिशवी, पिशवीमध्ये मांजर घेऊन आलंय असं लक्षात ठेवा. आणि मग त्याला बाहेर काढलं तर कोणी पण काय म्हणेल, अरे आम्हाला वाटलं काहीतरी तू साहित्य वगैरे घेऊन चालला, तू एक मांजर घेऊन आला. ते सिक्रेट बाहेर काढलं. आले का लक्षात? लेट द कॅट आउट ऑफ द बॅग असं लक्षात ठेवू शकता. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, रहस्य किंवा गुपित उघड करणे. बाईट द बुलेट, जे अशक्य आहे ना करायला वगैरे, ते करण्याचा प्रयत्न करणे, मग त्याला म्हणतात बाईट द बुलेट. हिट द नेल ऑन द हेड, हिट द नेल ऑन द हेड. बघा, आता एक व्यक्ती समोर बघे, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा मूवीज मध्ये वगैरे जेव्हा स्टंट दाखवायचा असतो ना, की अॅक्युरसी काय आहे किंवा म्हणजे फायर करण्यामधली अॅक्युरसी, तर त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा सीन्स मध्ये की डोक्यावरती बॉटल ठेवलेली असते, एखादं ऍपल ठेवलेलं असतं आणि ते उडवलं जातं बुलेटने फायर करून, जे काही होऊ न देता. बघा आता, हिट द नेल ऑन द हेड, डोक्यावरती एक खिळा ठेवलेला आहे आणि तुम्ही तो बरोबर खिळा उडवताय फायर करून. ओके, रिव्हॉल्वरने म्हणा किंवा पिस्टलने म्हणा. मग तुम्ही काय करताय, एक्झॅक्ट ज्याला हिट करायचंय ना त्यालाच हिट करताय, बरोबर का. यू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे योग्य वेळी योग्य काम करणे किंवा योग्य गोष्ट बोलणे. आलं लक्षात? मग आपल्याला काय पाहिजे, हे बघा, योग्य वेळी योग्य गोष्ट करणे किंवा योग्य गोष्ट बोलणे, त्या टायमिंगला साधून वगैरे. मग आता 4 ऑप्शन्स पैकी रहस्य उघड करणे, टू रिव्हील द सिक्रेट इन्फॉर्मेशन, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट क्वेश्चन,
After years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confessed everything to the authorities. बघा, प्रत्येक वेळेस प्रत्येक इडियमचा मिनिंग माहित असायलाच पाहिजे असं नाही, किंवा माहित असतंच असं नाही. त्यावेळेस आपण काय करायचं, वाक्यामध्ये ज्या कॉन्टेक्स्टने ते आलंय ना त्यानुसार त्याचा एक मिनिंग लावायचं. आणि याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की डेली न्यूजपेपर वाचा, जेणेकरून वाक्याचा कॉन्टेक्स्ट लावणं, एक तो सेन्स डेव्हलप करणं शक्य होईल. ओके, बघा, आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट. बऱ्याच वर्षानंतर तिला असं वाटलं की त्या स्कॅन्डल मध्ये आपला जो सहभाग होता ते आपण मान्य करूयात, आणि मग ती काय करते, कन्फेस एव्हरीथिंग टू द अथॉरिटीज. ज्या अथॉरिटी आहेत, अधिकारी वगैरे आहेत, ऑफिशियल्स आहेत, त्यांच्या समोर ती काय करते, ते सगळं स्वीकारते, मान्य करते. आता बघा, व्हॉट इज द फ्रेज मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ मीन्स. एक फ्रेज दिली, म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस एकत्र पाहतोय. ही फ्रेज दिली, मग याचा अर्थ काय. ऑप्शन्स मध्ये बघा, टू क्लीन समथिंग थरली. हे काय लिटरल मिनिंग घेण्याचा प्रयत्न केला, टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणून, तो अर्थ होत नाही. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, इथेच तर सांगितलंय त्याच अर्थाने ती इडियम आलेली आहे. काहीतरी काय करणं, उघड करणं, सांगणं आणि ते मान्य करणं. ओके, कन्फेस करणं म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट काय करताय, मान्य करता. तुमची चूक असेल किंवा आणखी काय असेल, मान्य करणे एखादी गोष्ट. ओके, रिव्हील करणे म्हणजे काय, उघड करणे. टू मेक हार्टफेल्ट अपॉलॉजी, माफी मागणे किंवा हृदयद्रावक माफी मागणे वगैरे असं म्हटलंय त्यांनी, परंतु तो अर्थ त्याचा होत नाही. टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, याचा अर्थ एवढाच होतो की तुम्ही काय करता, तुमची एखाद्या गोष्टीतील इन्व्हॉल्वमेंट, तुमचा सहभाग होता हे मान्य करता. आणि त्याला म्हणता येईल की कन्फेस करणं हे एक असतं की तुम्ही जे काय गुन्हा केलेला आहे वगैरे त्यातील तुमचा सहभाग स्वीकारणे किंवा होता असं मान्य करणे. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स, बघा, टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स याच अर्थाची आपल्याला एक इडियम आली. म्हणजे काय, आता आपण आताच पाहिले बघा, टू फेस द म्युझिक. हे बघा, फेस द म्युझिक म्हणजे काय, टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स. हे पुन्हा पुन्हा रिपीट होते. ग्रुप बी 23 ला आलेली इडियम आहे. आणि हा प्रश्न बघा, ग्रुप सी 23 ला, म्हणजे त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच झाली परीक्षा आहे, साधारणतः महिनाभरात, त्याच्यामध्ये लगेच हे सेंटेन्स आले, रिपीट होत आहेत. आणि म्हणूनच आपण जसं काही लेक्चर्स वगैरे झाले त्याच्यानंतर आता ठरवलं की एमपीएससी मधले PYQ सगळे घेऊयात, आणि त्यानंतर पायलट सूर्य असेल, एसपी बुक्स असेल, त्यामधील ओकॅप घेऊयात. आन्सर भेटलाय का. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग हा अर्थ आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ या आयडियमचा. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक डॅश डॅश. डिपार्टमेंटल PSI 2023, 10 डिसेंबर 2000, मला वाटतं 24 ला झाली परीक्षा, नॉट 24, 2023 ला झाली परीक्षा. ओके, यू टच्ड अ डॅश डॅश नव व्हेन यू मेन्शन्ड हिज फर्स्ट वाईफ. आता बघा, हिज फर्स्ट वाईफ म्हटलं म्हणजे आता त्याला सेकंड वाईफ पण असणार, बरोबर का. त्याने त्याच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख केला. यू टच डॅश डॅश नव व्हेन यू मेन्शन, तू जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख केला तेव्हा काय झालं असं सांगितलं. तिथे एक इडियम आहे. मग टू टच, RAW, टू टच रॉ नव, अशा प्रकारचे इडियम. हे ऑक्सफर्डचं जे डिक्शनरी आहे त्या डिक्शनरी मधून हे सेंटेन्स त्यांनी उचललेलं आहे. आणि डिपार्टमेंटल PSI 2023 या परीक्षेचं विश्लेषण युट्यूबला सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे सांगण्याचं कारण एवढंच की डिपार्टमेंटल PSI 2023 जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले बरेचसे प्रश्न, पायलट सूर्य असेल किंवा मग ऍडव्हान्स ओकॅब्युलरीची डिक्शनरी आहे ऑक्सफर्डची, त्या डिक्शनरीमध्ये मधील सेंटेन्सेस त्यांनी जसे तसे उचललेले होते. ओके, यू टच ए रॉ नव, मग इथं कोणता शब्द येईल, त्यांनी एक शब्द गाळलेला होता, रॉ नव, व्हेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाईफ. आता हे यू टू टच अ रॉ नव म्हणजे काय, एखाद्याचा असा एखादा मुद्दा असतो किंवा असा एखादा विषय असतो, त्या विषयाला हात घातल्यानंतर, त्या विषयाचा उल्लेख केल्यानंतर एखादी व्यक्ती, समोरची व्यक्ती काय होते, तिच्या भावना जास्तच काय होतात,
उफाळून येतात किंवा असं म्हणता येईल, किंवा फार भावनिक होते किंवा इमोशनल होते. म्हणजे भावनिक होणे आणि इमोशनल होणे एकच, तरी सुद्धा तशा प्रकारे जेव्हा होतं, त्या विषयाला हात घातल्याच्या नंतर एखादी व्यक्ती इमोशनल होते, भावनिक होते, त्याला म्हणणे टू टच ए रॉ नर्व. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. राईप म्हणजे पिकलेला, शब्दांचा अर्थ. राईप म्हणजे पिकलेला, ओल्ड म्हणजे जुना, आउटर म्हणजे बाहेरचा किंवा बाहेर साईडचा. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. करेक्ट इडियम बघायची आणि रिकामी जागा भरायची. ग्रुप सी 23चा प्रश्न आहे. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. प्रेसिडेंट कसा आहे किंवा कसा होता. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. आता बघा, त्यांना या ठिकाणी वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार त्यांना अपेक्षित आहे प्रेसिडेंट कसे होते, हेल्थ अँड हार्टी, म्हणजे निरोगी होते, फिजिकली काय म्हणताय तंदुरुस्त होते, अशा अर्थाने ते सेंटेन्स आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती इडियम भरायची सुद्धा होती. मग काय, द प्रेसिडेंट वॉज हेल्थ अँड हार्टी, दिस इज द आन्सर. क्वाईट अ कॅच म्हणजे काय असणे, एखादी व्यक्ती अपिअरन्सच्या बाबतीत म्हणजे दिसण्याच्या बाबतीत किंवा फिजिकल जो एक त्यांचा फिटनेस आहे त्या बाबतीत आकर्षक असेल तर त्याला क्वाईट अ कॅच असं म्हणतात. ओके, फिजिकल फिट, क्वाईट अ कॅच, ही इज क्वाईट अ कॅच म्हणजे काय, त्याचं फिजिकल अपिअरन्स असेल, फिजिकल फिटनेस असेल, ते एकदम चांगलं आहे वगैरे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा. टॉकिंग बाय द डझन. आता टॉकिंग बाय द डझन, आता यांनी ही चुकीचा इडियम वापरलेली आहे. आपल्याकडे एक इडियम आहे, टॉक बाय, टॉकिंग नॉट बाय, टॉक 19, टॉक 19 टू अ डझन. गावाकडे तुम्ही ऐकलं असेल बघा, गावाकडे काय इथं पण ऐकलं असेल. आता काय, गावाकडे सगळे वेगवेगळे ठिकाणी आले, म्हणजे बोलीमध्ये किंवा गावाकडच्या भाषेमध्ये असं म्हणतात, एखादीची जर चूक झाली ना तर तो येऊन काय म्हणतो, माझं जर चुकलं असेल ना तर 20 हाणान 10 म्हण किंवा 4 हाणान 1च म्हण. म्हणजे काय, 4 मारा आणि मोजताना 1च मोजा. तशा प्रकारे तुम्ही काय करता, डझन म्हणजे किती, 12, आणि टॉक 19 टू अ डझन म्हणजे 12च्या ठिकाणी तुम्ही किती, 19. तुम्हाला बोलायचे किती शब्द, 12, तुम्ही बोलताय 19, म्हणजे तुम्ही प्रचंड बोलताय. आलं का लक्षात, तुम्ही जास्त बोलताय, एक्स्ट्राचं बोलताय, त्या अर्थाने ही इडियम. टॉक 19 टू अ डझन म्हणजे तुम्ही जास्तीचं बोलताय, बाष्कळ बोलताय, फालतूपणाचं बोलताय, अशा अर्थाने टॉक 19 टू अ डझन, जास्तीचं बोलताय. ओके, हेड ओव्हर हिल्स. आता बघा, त्यांनी आयोगाने ऑप्शन मध्ये हेड ओव्हर हिल्स अशा प्रकारे दिले, HEAD ओव्हर HEALS असं केलं. परंतु करेक्ट इडियम आपली आहे टॉक 19 टू अ डझन. ही लिहून घ्या पॉज करून. नंबर 4 ची इडियम लिहितो मी, HEAD हेड ओव्हर, HEALS असं स्पेलिंग नाहीये, हेड ओव्हर HEELS हिल्स असा आहे. आणि या इडियमचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना फार चांगल्या प्रकारे लागू होईल अशा प्रकारचा आहे, म्हणजे प्रेमामध्ये आकंठ बुडणे, डीपली इन लव्ह विथ समवन असं म्हणता येईल. ओके, हेड ओव्हर हिल्स. सो आवर आन्सर इज हेल अँड हार्टी. प्रेसिडेंट कसे होते, निरोगी होते, फिजिकली फिट होते, अशा अर्थाने आलेलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. सेट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. करेक्ट मिनिंग शोधायचंय दिलेल्या इडियमचा. My father burnt his fingers by interfering in his neighbor's affair. नेबर म्हणजे शेजारी, अफेअर म्हणजे त्यांचे जे काय वादविवाद असतील वगैरे त्या अर्थाने. अफेअरचा अर्थ एकच नाही घ्यायचा. ओके, इंटरफेअरिंग म्हणजे काय करणं, त्याच्यामध्ये दोघांचं काही भांडण चालू असेल तर तुम्ही जाऊन नाक खूप असते त्या इंटरफेअर करणे, त्याच्यामध्ये हात घालणे थोडक्यात. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स. सो बर्न वन्स फिंगर्स अशा प्रकारचा इडियम असेल, बर्न वन्स फिंगर्स. मग या इडियमचा अर्थ काय बघा, स्वतःचं नुकसान करून घेणे. बघा, माझं काहीच काम नाही, मी तिथे जातो आणि काहीतरी करतो, माझंच नुकसान करून घेतो. माय फादर, माझे वडील तिथे गेले आणि विनाकारण त्यांच्यामध्ये काय केलं,
त्यांच्या गोष्टींमध्ये त्यांचे जे काय वादविवाद चालू होते त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला किंवा काय, त्याच्यापैकी ते दोघंही आपल्यालाच भांडायला लागले, म्हणजे माझ्या वडिलांनाच भांडायला लागले. याचा अर्थ काय, त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. मग तीन चारही ऑप्शन्स मधून बघा, गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे बदला घेणे, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. शब्दांचा अर्थ सांगतोय, प्रत्येक वेळेस लिहिणार नाही, ते लिहून घेत चालायचे. संधी भेटली बदला घेण्याची असं नाही झालंय. माय फादर बर्न हिज फिंगर्स बाय इंटरफेरिंग इन हिज नेबर्स अफेअर. मग बर्न हिज फिंगर्स माहिती पाहिजे होतं, नाही तर काय झालं असतं, आपल्याला असं वाटलं असतं की रिव्हेंज घेण्याची संधी मिळाली. तसं नाही, याच्यासाठी इडियम्स माहिती पाहिजे. गॉट हिमसेल्फ इनटू ट्रबल, सो दिस इज द आन्सर. स्वतःच अडचणीत आले. ओके. गॉट इंजरी ऑन फिंगर्स, हे लिटरल मिनिंग झाला. इडियम्स मध्ये वाक्प्रचारामध्ये असं असतं की जे शब्दांमध्ये सांगितलंय त्याच्या पलीकडे त्याचा अर्थ असतो. ओके. गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स, बघा याचा काहीच अर्थ नाही. शब्दशः घेतले त्यांनी, बोटांना लागले, इंजरी झाली किंवा बोटांना इंजरी होईल याच्या बाबतीत ते काय झाले, वरीड झाले, चिंतातूर झाले. ग्रुप सी 2023 ला विचारलेला प्रश्न. नेक्स्ट, चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इडियम दिली आहे आणि त्याचं मिनिंग शोधायचं. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हु प्लेज फास्ट अँड लूज. फास्ट म्हणजे काय, वेगाने. लूज म्हणजे काय, लूज म्हणजे आपण असं म्हणता येईल की ढिलाई घेणे किंवा त्याच्यामध्ये एक आराम अशा प्रकारे. आता बघा बरं का, फास्ट अँड लूज हे दोन्ही सुद्धा एकमेकांचे अँटोनिम्स आहेत. म्हणजे तो काय करतो, हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन, तो अशा प्रकारचा माणूस आहे जो फास्ट म्हणतोय आणि लूज प्रकारचा खेळ खेळतोय. लूज म्हणतोय तेव्हा फास्ट अशा प्रकारचं काहीतरी करतोय, बरोबर का. म्हणजे बोलतोय एक आणि करतोय एक, असं त्याचा अर्थ आहे. बघा, शब्दांवरून थोडस लॉजिक लावता येतं, परंतु एक्झॅक्ट माहित असण्यासाठी एक्झामच्या अगोदरच तयारी झाली पाहिजे. आणि म्हणूनच हा प्रपंच चालू आहे, म्हणजे बॅच घेण्याचा आणि तुम्ही बॅच करण्याचा. फास्ट अँड लूज. मग बघा, करप्ट नेचर, भ्रष्टाचारी स्वभाव, हे त्याचा अर्थ नाहीये. हु इज नॉट एक्झिस्टिंग, जो एक्झिस्ट करत नाही, हा त्याचा अर्थ नाहीये. व्हिशियस म्हणजे काय, आपण त्याला दुष्ट म्हणतो. बघा, व्हिशियस सायकल बऱ्याचदा शब्द वापरलेला असतो, म्हणजे गरिबी, निरक्षरता आणि त्यातून पुन्हा येणारी गरिबी वगैरे अशा प्रकारे. मग त्याला व्हिशियस सायकल असा एक शब्द असतो, म्हणजे दुष्ट चक्र म्हणतो. जसं की गरिबीचं दुष्ट चक्र आहे, किंवा अशाच प्रकारे व्हिशियस सायकल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. ज्या काही झोपडपट्टी आहेत ना वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्या झोपडपट्टी नाहीशा का होत नाही, तर ते सुद्धा एक व्हिशियस सायकल आहे, इथे लक्षात. मग हे वाईट म्हणता येईल किंवा व्हिशियस, दुष्ट वाईट या अर्थाने व्हिशियस शब्द येतो. सेज वन थिंग अँड डज अनदर, म्हणतो एक आणि करतो एक. सो दिस इज द आन्सर. काय, प्लेज फास्ट अँड लूज या इडियमचं मिनिंग आहे सेज वन थिंग अँड डज अनदर, म्हणणे एक आणि करणे एक, म्हणणे एक आणि करणं वेगळंच अशा अर्थात. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. अगेन एक इडियम दिली आहे, त्याचं करेक्ट मिनिंग शोधायचं. Why are you hanging back? You sing as well as anyone else. Why are you hanging back? तू पाठीमागे का राहतोय, जसं बाकीचे लोक गात आहेत तसेच तूही गातोयस. अर्थात हे वाक्य कुठलं असेल, एक 3-4 लोक आहेत स्टेजवर उभे राहिलेत आणि त्यांच्यापैकी कोणीतरी एक पाठीमागे उभं राहिलाय, तर दुसरं त्याला म्हणतो की तू पाठीमागे का उभं राहिलंस, का हेजिटेट करतोय, मागे का राहतोय. बाकीचे ज्या प्रकारे गात आहेत त्याच प्रकारे तितकं चांगलं तू सुद्धा गातोयस, तर समोर आहे अशा अर्थाने. आता मग लगेच हँगिंग बॅक म्हणजे काय, थोडंसं पाठीमागे राहणे, राईट. हेजिटेट करणे, याचा अर्थ काय, टू हेजिटेट टू प्रोसीड, एखादी गोष्ट करण्यासाठी काय करणे, हेजिटेट करणे, लाजणे थोडक्यात. आणि लाजतात म्हणून थोडं पाठीमागे राहतात, बरोबर. टू रिपीट, आता हे याला तसं काही अर्थ नाहीये. टू रिपीट, आता फक्त शब्दांचा अर्थ सांगतो. रिपीट म्हणजे काय, एखादी गोष्ट वारंवार करणे. टू ब्रेक द व्हॉइस, टू ब्रेक द व्हॉइस आवाजामध्ये कमी जास्त होणे किंवा अशा अर्थाने. परंतु टू ब्रेक द आईस जर म्हटलं असतं ना, तर आपली एक इडियम तयार झाली असते. टू ब्रेक द आईस म्हणजे काय, संभाषण सुरू करणे, ती ऑकवर्डनेस टाळण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीला कम्फर्ट करण्यासाठी तुम्ही काय करता, संभाषण सुरू करता, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस, बरं का. टू कम लेट काय अर्थ नाही याला, उशिरा येणे वगैरे. उत्तर सांगितलंय तुम्हाला, टू हेजिटेट टू प्रोसीड. Select the idiom that means to try to achieve something that is difficult or unlikely.
टू ट्राय टू अचीव समथिंग, अशी एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे जे अवघड आहे किंवा अशक्य आहे. बघा, अशी एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे जे अवघड आहे किंवा अशक्य आहे. तुम्ही ते भाषण ऐकलं असेल बघा, फार गाजलेलं भाषण, प्रचंड गाजलेलं भाषण, द पोएम ऑफ लापंचा. ज्या शिखरावरती कोणीही पोहोचलेलं नाही त्या शिखरावरती मला पोहोचायचंय, राईट. तेव्हाला जे अशक्य आहे ते मला करायचंय, तेव्हाला टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट और अनलाइकली, टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. आता हे 4 इडियम्स आहेत, चार इडियम्सचे अर्थ सांगतो. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय? नव्याने सुरुवात करणे. ओके, नेक्स्ट थ्रो इन द टॉवल. आता टू बीट द डेड हॉर्स, रीच फॉर द स्टार्स. थ्रो इन द टॉवल म्हणजे काय? एकदा चेक करून घ्या. क्वेश्चन नंबर 19. ओके, बरोबर. अर्थात मीच विसरलो होतो या आयडियमचं मी. थ्रो इन द टॉवेल म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि त्यात एखादे कृत्य करताय किंवा एखाद्या टास्कवर आहात, त्यात तुम्ही पराजय स्वीकार करता, तुमची हार मानता, पराजय स्वीकार करता, याला म्हणतात काय? थ्रो इन द टॉवेल. आता मीच म्हणजे मी शिकवत होतो आणि शिकवत असताना माझ्या लक्षात आलं की या आयडियमचं मिनिंग माझ्या लक्षात येईना. त्याच वेळेस मी ते चेक केलं, मी माझ्या पराभव स्वीकार आणि ते सांगितलं सुद्धा. याला म्हणायचं का? थ्रो इन द टॉवेल. बरोबर, म्हणजे काय? पराजय स्वीकारणे किंवा मान्य करणे. एखादी गोष्ट माहित नसेल, येत नसेल ना, मान्य करण्यात काहीच अवघड नाही. दुसरे चुकीचं काय? तुम्हाला ते माहित नाही तरी तुम्ही ढकलून नेताय, रेटून नेताय आणि तुम्ही त्याच्यावर काम सुद्धा करत नाही. हे अडचणीचं आहे. म्हणून आता जेव्हा स्ट्रॅटेजी मध्ये बोलतो ना आपण, की आता चेक करा की आपल्याला काय येते काय नाही येते. जे नाही येते त्याच्यावरती काम करायचं. थ्रो इन द टॉवेल, पराजय मान्य करणे. बीट द डेड हॉर्स. आता बीट या अर्थाने आपल्याकडे एक इडियम आलेली आहे बघा. कोणती? आपण पाहिली आहे. टू बीट अबाउट द बुश. टू बीट अबाउट द बुश म्हणजे काय? मुद्द्याला धरून न बोलणे, इरिलेव्हंट असं काहीतरी बोलणे. म्हणजे जो एक एक्झॅक्ट पॉइंट आहे त्याच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या घटकांवरती बोला. एक्झॅक्ट पॉइंट काय त्याच्यावरती बोला ना. डोंट बीट अबाउट द बुश. काहीतरी बाजूचं नका बोलू, मुद्द्यावरती बोला, मुद्द्यावरती या. बरोबर. सो बीट या शब्दावरून तुम्हाला एक इडियम सांगितली, लिहून घ्यायची आणि त्याचं रिपीट, त्याला काय रिवाइज पण करायचं. बीट द डेड हॉर्स. एक घोडा आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही काय करताय? त्यालाच मारताय. जो मेलाय घोडा त्याला मारून काय होणार आहे? बरोबर का? जे झालंय गेलंय गंगेला मिळालंय, त्याच्यावरतीच काहीतरी बोलतायत, पुन्हा तेच उकरून काढतात, याला काहीच अर्थ नाही. जे झालंय ना, म्हणजे एखादा पॉइंट असतो की एखादी गोष्ट घडून गेली आणि तुम्ही त्याच्यावरती काय करताय? चर्चा करताय. मग त्याला काय तसा अर्थ असणार आहे का? बरोबर, अजिबात नाही. मग तुम्ही जी गोष्ट झालेली आहे, ज्याच्यावरती आता चर्चा करून किंवा त्याच्यावरती वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, पण तुम्ही तेच करता, याला म्हणतात की बीट द डेड हॉर्स. यू आर बीटिंग द डेड हॉर्स. आपण का नाही दुसरीकडे विचार केला पाहिजे? झाला विषय सोडून द्या, नवीन प्रोजेक्ट वरती काम करूया. ओके, बीट द डेड हॉर्स. याला असं म्हणता येईल की होऊन गेलेल्या गोष्टीवर वेळ व ऊर्जा वाया घालवणे. या सगळ्या इडियम्सचे अर्थ जे सांगतो ना मी, हे आपल्या शब्दात सांगतोय, तुमच्यापर्यंत त्याचं मिनिंग पोहोचवावा म्हणून सांगतो. ओके, पुस्तकं तुमच्या समोर आहेत, बरोबर का? कोणतेही पुस्तक असेल, तुम्ही PYQ अनालिसिसचं कोणतेही पुस्तक घेतलं किंवा PYQ जर पाहिले, हे सगळं तुमच्या समोर आहे. फक्त हे तुमच्या समोर समजून सांगण्याचं काम माझं आहे, म्हणून मी ते करतो. रीच फॉर द स्टार्स. रीच म्हणजे पोहोचणे, स्टार्स म्हणजे काय? तारे. ताऱ्यांपर्यंत पोहोचणे. ओके, मग हा काय पार्ट आहे?
फेब्रुवारी महिना चालू झाला की मला वाटतं मेसेजेस मध्ये ते टाईप केलं जात असेल जास्तीत जास्त, की तारे, चंद्र, ग्रह हे सगळं घेऊन ये. तुला पाहिजे ते आणून देईल, राईट? मी तिथपर्यंत जाईल, ते शक्य आहे का? नाही, अशक्य. मी तिथपर्यंत पोहोचेल. मग यालाच असं म्हणायचं, त्यांनी काय म्हटलंय, एखादी गोष्ट अचीव करणं अवघड आहे किंवा केवळ अशक्य आहे असं जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेस ती इडियम कोणती होईल? रीच फॉर द स्टार्स. ताऱ्यांपर्यंत, ग्रह ताऱ्यांपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का? अर्थात आपण ते असं म्हणूयात की यानाने जाता येतं वगैरे वगैरे, ते ठीक आहे, ते सायन्सच्या गोष्टी ठीक आहे, परंतु लिटरेचर मध्ये किंवा लँग्वेज मध्ये रीच फॉर द स्टार्स म्हणजे ते अशक्य आहे किंवा तितकंसं सोपं नाही. ओके, डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट पण शब्द आहे ना आपल्याकडे, अवघड आहे. ओके, 4 इडियमचा मिनिंग सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड इडियम इन द गिवन सेंटेन्स. अगेन एक इडियम दिली आहे, त्याचं मिनिंग शोधायचं. Unless a poet is in his element, he cannot write good poetry. त्या सेंटेन्सच्या रचनेवरूनच आपल्याला जाता येते बघा. तो असं म्हणतोय की जर पोएट हा त्याच्या एलिमेंट मध्ये नसेल, अनलेस द पोएट इज इन हिज एलिमेंट, तो जर त्याच्या एलिमेंट मध्ये नसेल, ही कॅनॉट राईट अ गुड पोएम, तो चांगली पोएम लिहू शकणार नाही. इन हिज एलिमेंट म्हणजे काय? मग तो तशा वातावरणात पाहिजे, तशा मूड मध्ये पाहिजे. ओके, ऑप्शन्स मध्ये बघा, इन हिज होमचा अर्थ नाही, इन हिज जॉब नाही, इन हिज काय, इन हिज म्हटलंय फक्त. सो इन द राईट मूड, चांगल्या मूड मध्ये असल्याशिवाय तो एक चांगली कविता लिहू शकणार नाही. मी असं ऐकलंय की आपल्याकडे, चला हे बघा, कोसलाकार आहेत भालचंद्र नेमाडे, यांचं एक एक पुस्तक 10-10 वर्षांनी येतं किंवा जास्त वर्षांनी येतं. ते तितका वेळ घेतात, बरोबर, ते तितकं वेळ त्याला देतात किंवा मग त्याचा टाइम शोधतात किंवा त्याचा टाइम भेटल्याशिवाय ते काही तशा प्रकारचं लिहित नाहीत असं म्हणतात, ऐकलंय मी. मग काय, एखादा कवी असेल तर कवी त्याच्या त्या चांगल्या वातावरणात आणि त्या चांगल्या मेंटॅलिटीमध्ये, त्या लिहिण्याच्या मेंटॅलिटीमध्ये, त्या विचार करण्याच्या मेंटॅलिटीमध्ये, मानसिकतेत जर नसेल तर तो चांगली कविता लिहू शकत नाही. सो इन द राईट मूड इज द करेक्ट आन्सर. ग्रुप सी 23. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स, इथं एपिस्टोम पाहिजे. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द अक्युजिशन simply begged the question and failed to provide a clear answer. बघा, एक सेंटेन्स दिले, सेंटेन्स मध्ये ही फ्रेज वापरली, टू बेग द क्वेश्चन. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द अक्युजिशन सिम्पली बेग द क्वेश्चन. त्या पॉलिटिशियनने त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नाला जेव्हा जे काय त्याने रिस्पॉन्स दिला, रिस्पॉन्स टू द अक्युजिशन, जे आरोप झाले त्या आरोपांना जे उत्तर दिलं, त्याने असा प्रश्न उभा राहिला, simply begged the question and failed to provide a clear answer. क्लिअर आन्सर नाही दिले त्याने, म्हणजेच काय, काहीतरी तो इलॉजिकल बोलला, लॉजिकल बोलला नाही, तर्कसंगत नाही बोलला, काहीतरी आजूबाजूचं बोला. याच्या पलीकडे या इडियमला थोडंसं एक्सप्लेन करताना सरळ सरळ इडियमचं मिनिंग आन्सर सांगतो मी तुम्हाला. टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन द प्रिमाइस. जर आपण एखाद्याला म्हटलं ना, म्हणजे त्याच्यावरती आरोप जर झाला आणि त्याला असं म्हटलं गेलं असं त्या पॉलिटिशियनला की चर्चा अशी आहे की तुमच्यावर आरोप केले जात आहे, तर तो काय म्हणणार, हे आरोप केले जाते म्हणून तर चर्चा चालू आहे. म्हणजे थोडस इलॉजिकल, आणि जे कन्क्लुजन आहे ते ज्या आधारावरती बोललं जात आहे ना, ते कन्क्लुजन सुद्धा त्या आधारावरती काय करणे, म्हणजे प्रिमाइस म्हटले, त्या प्रिमाइस वरती डिपेंड बनवणे. अगेन हे थोडंसं इलॉजिकल आहे. म्हणूनच आपण ते कोंबडी अधिक अंडा आधी याचं जसं उत्तर लोक काय करतात, जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात ना, त्या प्रकारे. आलं का लक्षात? टू मेक अ लॉजिकल फॅलसी म्हणजे तुम्ही लॉजिकली ते बोलू शकत नाहीये, म्हणून त्याला काय म्हणतात, बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन द प्रिमाइस. ज्या कन्क्लुजन पर्यंत बाकीचे लोक पोहोचलेले आहेत ते ज्या आधारावरती बोललं गेले, जे गृहीतकावरती बोललं गेले, त्याच्यावरती काय करणे, कन्क्लुजन आहे असं सांगणे. ओके, बाकी 3 बघा, टू आस्क फॉर अ फेवर ऑर असिस्टन्स. असिस्टन्स म्हणजे मदत, फेवर म्हणजे एखाद्याचं काय करणे. अगेन त्याच सेन्सने, मदत या सेन्सनेच फेवर आणि असिस्टन्स शब्द आहेत. टू अवॉइड, अवॉइड म्हणजे काय, टाळणे. आन्सरिंग द क्वेश्चन डिरेक्टली. शब्दांची मिनिंग सांगतो फक्त. अवॉइड म्हणजे टाळणे, आन्सर म्हणजे उत्तर करणे प्रश्नाला. द क्वेश्चन, टू क्वेश्चन समवन्स अथॉरिटी ऑर क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटी म्हणजे त्या व्यक्तीची काय विश्वसनीयता. अथॉरिटी म्हणजे काय, ज्याच्याकडे एखादा अधिकार असतो, मोठे अधिकारी वगैरे असतील त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी असते, बरोबर.
सत्ता अधिसत्ता, याला ऑथॉरिटीला मराठी शब्द आहे अधिसत्ता. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. ही डिसाइडेड टू डॅश डॅश द डॅश डॅश. सिम्पली या दोन ठिकाणी आपल्या दोन वर्ड्स भरायचे. डिपार्टमेंटल PSI 23 ला विचारलेला प्रश्न आहे. ही डिसाइडेड टू, आपल्याकडे एक इडियम आहे टू बरी द HATCHET. टू बरी द हॅचेट या इडियमचा मिनिंग आहे जे काही वादविवादाचे मुद्दे आहेत या सगळ्यांना दूर ठेवणे आणि संबंध सुधारवणे. जर दोन मित्र असतील तर या मित्रांनी काय केलं पाहिजे, आपल्या जे काय म्हणता येईल मतभेदाचे मुद्दे आहेत हे मतभेदाचे मुद्दे साईडला ठेवणे, या अगोदर जे वाद होण्याचे कारण आहेत ते कारण साईडला ठेवणे, म्हणजे त्या कारणांना पुरून टाकणे, बरी करणे. ओके, आणि पुढे जाणे म्हणजे वादविवाद होण्याचे जे कारण वगैरे आहेत त्यांना बरी करणे, पुरून टाकणे आणि संबंध सुधारवणे, याला म्हणतात बरी द हॅच. ओके, मग भांडणाचे किंवा वादाचे कारणे साईडला ठेवणे आणि संबंध सुधारवणे, याला म्हणतात बरी द हॅचेट. ही इडियम आपली इथं बसवायची होती. ही डिसाइडेड टू BURY, बरी द दिलेला आहे त्यांनी आणि पुढचा शब्द HATCHET, बरी द हॅचेट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सिंक हॅचेट, बरी स्वॉट, डिग हॅचेट काही होणार नाही, ते त्यांनी असंच दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन्स ही केम बॅक टू वर्क प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ड इन लिप्स अँड बाउंड्स. एक इडियम आली लिप्स अँड बाउंड्स, बऱ्याचदा विचारलेली आहे. डिपार्टमेंटल ASO 2023 ला सुद्धा विचारली. बघा, वन्स ही केम बॅक टू वर्क प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ड इन लिप्स अँड बाउंड्स. तो जसा कामावरती वापस आला, प्रोडक्टिव्हिटी उत्पादन जे आहे ते कितीने वाढले, लिप्स अँड बाउंड्सने वाढले. मग लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, मोठमोठ्या ढांगा टाकणे. आपण पळतो ना, पळताना जे मोठमोठ्या ढांगा टाकत पळतो याला म्हणतात लिप्स अँड बाउंड्स. ओके, त्याच अर्थाने मग लिप्स अँड मोठमोठ्या ढांगा टाकत जर आपण पळालो, जास्तीत जास्त अंतर पायामध्ये ठेवून, तर आपण जास्त वेगाने धावतो, म्हणजे अंतर कापतो, म्हणजे काय, वेग जास्त आला. बरोबर, मग त्याच अर्थाने लिप्स अँड बाउंड्स मीन्स रॅपिडली. बरोबर का. मग फक्त या शब्दांचे अर्थ समजून घ्या. स्लोली म्हणजे हळूहळू, इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने, स्टडीली म्हणजे काय, सातत्याने. थोडक्यात मग स्टडी हा शब्द असणारा एखादी इडियम तुम्हाला आठवते का बघा. चला लगेच सांगून टाकतो. SLOW, स्लो अँड, STEADY, स्टडी, विन्स द रेस. एकदम हळूहळू असेल तरी चालेल, परंतु सातत्य असणारी व्यक्ती जिंकते. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड आयटम्स. बघा, कीप द न्यूज अंडर युअर हॅचेट, सॉरी अंडर युअर हॅट. अंडर युअर हॅट हा शब्द वापरला म्हणजे इडियम आहे किंवा फ्रेज आहे. आता ही जी इडियम आहे ना, अंडर समवन्स हॅट, या इडियमचा मिनिंग विचारला. कीप द न्यूज अंडर युअर हॅट. जी माहिती मी तुला सांगतोय ना ती हॅटच्या खाली ठेव, म्हणजे झाकून ठेव, म्हणजे सांगू नको कोणाला, म्हणजे सिक्रेट ठेव. ओके, सो कीप द न्यूज अंडर युअर हॅट म्हणजे काय, सिक्रेट ठेवणे. मग आता फक्त बाकी 4 शब्दांचे अर्थ सांगतो. सेफ म्हणजे काय, सुरक्षित. प्युअर म्हणजे काय, शुद्ध. आणि फ्रेश म्हणजे काय, ताजा ताजा, किंवा ताजे तवाने वगैरे असा अर्थ आहे. सो अंडर वन्स हॅट म्हणजे काय, सिक्रेट असणे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसेवा मुख्य 22. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. एक फ्रेज आपल्याला या ठिकाणी बसवायची. वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर डॅश डॅश. आता बघा, आपल्या जवळच्या कोणाचं तरी आप्तस्वकीयाचं ऑपरेशन होते. द लव्ड वन्स असं म्हणतो, म्हणजे फार जवळच्या व्यक्तीचं किंवा जवळच्या व्यक्तीचं ऑपरेशन होते.
तर त्या ठिकाणी आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेलो आहोत, आपली मानसिकता काय असेल? आपण त्या कशा चिंतेमध्ये असणार, राईट? आपण थोडस भीतीच्या वातावरणात, चिंतेमध्ये असणार, बरोबर का? मग हेच इंग्लिश मध्ये कसं सांगणार? वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर इन ग्रेट एन्झायटी नसतं, ऍट ग्रेट एन्झायटी नसतं, बाय ग्रेट एन्झायटी नसतं. वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर विथ ग्रेट एन्झायटी. स्पेलिंग बघा, ANXIETY. विथ ग्रेट एन्झायटी. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आम्ही प्रचंड चिंतेमध्ये किंवा चिंताग्रस्त परिस्थितीत प्रतीक्षा केली, वेट केलं. ओके, सो दिस इज द करेक्ट आन्सर. इथं इन, ऍट, बाय नाही येत, तर काय तर विथ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द सेंटेन्स. डू नॉट पिक क्वारल, अदरवाइज यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. बघा, सेंटेन्स म्हणते की भांडण काढू नको किंवा भांडण सुरू करू नको. जर तसं केलंस तर काय होईल? यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे काय असतं? अपमान, बर का? अपमान करणे किंवा अपमान सहन करावं लागेल. यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन म्हणजे काय? तुला अपमानित व्हावं लागेल, भांडण काढू नको. मग त्या अर्थाने बघा बरं, ऑप्शन्स काय काय दिलेत? एन ऍपल पाय, बेरी पाय, बेरी पाईज, इट अ हंबल पाय, अ पाय. आता पहिलं ऑप्शन आहे एन ऍपल पाय. याला फक्त एवढ्यालाच काय अर्थ नाही, एन ऍपल पाय एवढ्या पोर्शनला. याच्या पुढे जर एक ऑर्डर शब्दाला असताना एन ऍपल पाय ऑर्डर, तर एक इडियम तयार झाली असते आणि त्याचा अर्थ होतो एकदम करेक्ट ऑर्डर, एकदम व्यवस्थित सगळं ठेवलेलं असणं. ओके, त्याला म्हणायचं एन ऍपल पाय ऑर्डर, एकदम व्यवस्थित, सुस्थितीत आणि करेक्ट ऑर्डर मध्ये, त्याला म्हणतात एन ऍपल पाय ऑर्डर. सो हा चुकीचा आहे, हा अर्थ होत नाही, कारण मिनिंगच नाही काही. बेरी पाईजला सुद्धा काहीच मिनिंग नाही, पायला सुद्धा काहीच मिनिंग नाही. तसं बघायला गेलं तर या कॉन्टेक्स्ट मध्ये यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन म्हणजे काय? अपमानित व्हावं लागणे किंवा अपमान सहन करावं लागणे. त्या अर्थाची इडियम आहे आपल्याकडे टू ईट अ हंबल पाय. ओके, म्हणजे एखाद्याला काय करणे? अपमान सहन करावा लागणे, बरोबर का? म्हणजे एखादी गोष्ट केल्याच्या नंतर म्हणा, एखादं कृत्य केल्याच्या नंतर, भांडण केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमची चूक आहे हे लक्षात येईल, त्यावेळेस तुम्हाला बाकीच्यांचे बोलणे बसणार, त्यावेळेस तुम्हाला अपॉलॉजी मागावी लागणार, माफी मागावी लागणार आणि अपमानित सुद्धा व्हावं लागणार, बरोबर? त्या अर्थाने टू ईट अ हंबल पाय ही एक इडियम आहे जी या ठिकाणी काय होऊ शकेल? फिट होऊ शकेल. अदरवाइज तीनही ऑप्शन तसे काहीच अर्थाचे नाही. एन ऍपल पायच्या नंतर जर ऑर्डर हा शब्द टाकला तर एक इडियम तयार होते, एन ऍपल पाय ऑर्डर. त्याचा अर्थ असतो करेक्ट ऑर्डर, एकदम योग्य ऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो विच मीन्स द इडियम अंडरलाइन्ड इन द सेंटेन्स. बघा, सेंटेन्स मध्ये दिलेली एक जी इडियम आहे तशा अर्थाचं एक ऑप्शन्स पैकी आपल्याला सिलेक्ट करायचं. राज्यसेवा मुख्य 22. द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंड हिज टाइम प्लेइंग कॅट अँड माउस विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. आता यांनी काय केलं? एक फेमस इंडस्ट्रियलिस्ट आहे, मोठा उद्योगपती आहे, आणि त्याने काय केलं? ज्या ऑथॉरिटीज आहेत, ऑथॉरिटीज म्हणजे थोडक्यात जी एखादी टॅक्स कलेक्ट करण्याच्या बाबतीतली जी एक संस्था आहे त्यांच्या बाबतीत ही स्पेंड टाइम, त्यांनी वेळ घालवला कशामध्ये? प्लेइंग कॅट अँड माउस. आता कॅट अँड माउस या अर्थाची म्हणजे याचा अर्थ काय होईल? तसं आता ऑप्शन अगोदर ऑप्शन समजून घ्या. प्रिटेंड करणे म्हणजे काय? ढोंग करणे, ढोंग करणे किंवा खोटं नाटक करणे. ओके. कन्फ्यूज, टू कन्फ्यूज म्हणजे काय? गोंधळात टाकणे किंवा गोंधळ उडवणे, गोंधळात टाकणे. याच अर्थाचा दुसरा एक शब्द इथं आलाय, तो आहे हा वाला, टू परप्लेक्स. याचा सुद्धा गोंधळात टाकणे किंवा गोंधळ या अर्थानेच तो शब्द आलेला आहे. ऍडमायर करणे म्हणजे काय? एखाद्याचं कौतुक करणे, एखाद्याचं सौंदर्य असेल, एखाद्याचं काय स्किल असेल, त्याला ऍडमायर करतो आपण, म्हणजे त्याचं कौतुक करतो, तो अर्थ आहे ऍडमायर.
आता यांनी काय, आयोगाने काय केलं होतं, या प्रश्नाचं उत्तर पहिल्या आन्सर कीने टू कन्फ्यूज अशा प्रकारे दिलं होतं, परंतु त्याच अर्थाचा हा पण शब्द टू परप्लेक्स. मग हे दोन आल्यामुळे त्यांना हा प्रश्न काय करावा लागला, कॅन्सल करावा लागला. परंतु इथं तसं कन्फ्यूज किंवा परप्लेक्स एक दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आल्यामुळे कोणताही एक उत्तर देता येणार, म्हणून तो प्रश्न हा काय करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. येते का लक्षात? टू प्ले कॅट अँड माऊस या इडियमचा आता एकदमच एक्झॅक्ट मिनिंग जर आपण पाहिलं, प्लेइंग कॅट अँड माऊस या म्हणजे या इडियमचं एक्झॅक्ट मिनिंग जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये कुठे भेटणार नाही. परंतु एक होऊ शकेल. झालं काय असतं, आयोगाला असं वाटलं की आपण या ऑप्शन्स पैकी कोणतं तरी एक उत्तर देणार आहोत, त्यांनी टू कन्फ्यूज दिलं. सेम मिनिंग टू परप्लेक्स याचा सुद्धा आहे, म्हणून तो प्रश्न रद्द झाला. परंतु टू प्रिटेंड हा सुद्धा क्लोज जाणार आहोत. कशा अर्थाने बघा, प्लेइंग कॅट अँड माऊस म्हणजे काय, जेव्हा तुम्ही असं एखादं काहीतरी काम करता, आता उत्तर हे होणार नाही टू प्रिटेंड, परंतु तरी सुद्धा जेव्हा तुम्ही काय करता बघा, तुमचा एक अपोनंट आहे, विरोधी आहे, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं एखादं कृत्य करता ज्यातून तुम्ही त्याला फसवता. आले का लक्षात? आणि त्यांना ते अपेक्षित होतं की गोंधळात टाकणे वगैरे, म्हणून त्यांनी कन्फ्यूज दिला होता, परंतु तो होणार नाही. मग तुम्ही अशा प्रकारची एखादी कृती वगैरे करता जेणेकरून समोरच्याला फसवता आणि त्याला उपसवता. त्या अर्थाने टू प्ले कॅट अँड माऊस या इडियमचं मिनिंग आहे. परंतु ऑप्शन्स मध्ये त्याचं उत्तर कोणतंच नाहीये, त्यामुळे प्रश्न रद्द केलेला आहे. चारही ऑप्शनचे मिनिंग मी तुम्हाला सांगितले आणि इडियमचा सुद्धा मिनिंग सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following words given in the options is the correct meaning of the underlined phrase in the given sentence? ही एक फ्रेज आहे, अशा अर्थाची आपल्याला शोधायची की ऑप्शन कोणता असेल. he will steer clear the criticism of his opponents. steer clear म्हणजे काय, त्याला काय करणे, टाळणे. steer clear म्हणजे काय, टाळणे किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. ओके, he will steer clear the criticism of his opponents. क्रिटिसिझम म्हणजे काय, ती समीक्षा असेल किंवा त्याच्यावरती होणारा थोडक्यात आरोप असेल. आरोप हा थोडासा एक्स्ट्रीम लेवलचा शब्द होतो, त्याच्या अलीकडे शब्द असतो समीक्षा. ओके, परंतु क्रिटिसिझम या सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आरोप या अर्थानेच आहे. he will steer clear the criticism of his opponent म्हणजे काय करणे, तो काय करेल, त्याला अवॉइड करेल. मग आता बाकी तीन ऑप्शन्स काय आहेत. टू रिझेंबल म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारखा दिसणे, च्या सारखं दिसणे. यातील हा जो रिझेंबल शब्द आहे, या रिझेंबल शब्द वर्डच्या नंतर किंवा या वर्ड नंतर कोणताही प्रेपोजिशन येत नाही बघा. ही रिझेंबल्स हिज फादर, ही रिझेंबल्स टू हिज फादर असं नाही, टू येणार नाही. ही रिझेंबल्स हिज फादर. ओके, याच्यानंतर प्रेपोजिशन येत नाही. रिझेंबल म्हणजे च्या सारखा दिसणे. टू फील प्राऊड म्हणजे अभिमान वाटणे. टू बिकम प्रे असं नाहीये काही, टू फॉल प्रे अशा प्रकारे एक फ्रेज बनते, टू फॉल प्रे. टू फॉल प्रे म्हणजे काय. ओके, आता मी तुम्हाला एक ही काय म्हणता येईल, फक्त वन वे नको व्हायला म्हणून टू फॉल प्रे याचा मिनिंग शोधायचा आहे. आणि तुमच्या समोर नंबर आहे आपला, म्हणजे माझा 7796060795. टू फॉल प्रेचा मिनिंग काय आहे, मला स्क्रीनशॉट वगैरे गुगलला सर्च करायचा आणि तो स्क्रीनशॉट मला पाठवायचा. मी तो आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेल. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज. अगेन एक फ्रेज आली आहे, त्याचं मिनिंग सांगायचं. स्टेनोग्राफर ऑनलाईन परीक्षा झाली, ही लेटेस्ट वाली 2022 ची. टू कास्ट ए स्लर ऑन. टू कास्ट ए स्लर ऑन याचा अर्थ असतो एखाद्यावरती काय करणे, आरोप करणे. ब्लेम, टू ब्लेम समवन, एखाद्यावरती आरोप करणे वगैरे, त्या अर्थाने टू कास्ट ए स्लर ऑन असं म्हणतात. इथं अर्थ आहे एक आलेलं आहे बघा, टू ब्लेम समवन और समबडी. ओके, एखाद्यावरती काय करणे, आरोप करणे. टू कास्ट ए स्लर ऑन. टू वॉक वाइजली, टू फिनिश. टू वाइजली म्हणजे काय, शहाणपणाने. टू मेक अनइम्पॉर्टंट, एखादी गोष्टीला फार महत्व वगैरे न दे. क्वेश्चन नंबर 29 झाला. क्वेश्चन नंबर 30 बघा. ABCD चार ऑप्शन्स या साईडला आहेत, चार ऑप्शन्स त्या साईडला आहेत. आपल्याला काय करायचे,
जोड्या जुळवायला सांगितलं. आता बघा, ट्रान्सफर द रिस्पॉन्सिबिलिटी एक्स्ट्रीम. आता हे शब्द पुढे घेऊ शकलो असतो पण इथं आलेलं नाही, एवढंच लक्षात घ्या फक्त. फर्स्ट आहे ट्रान्सफर रिस्पॉन्सिबिलिटी, सेकंड आहे एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन, म्हणजे एखादी गोष्ट घडणं शक्य नाही अशा प्रकारे. विदाउट डिले नंबर 3, आणि नंबर 4 आहे टॉक नॉनसेन्स, काहीतरी बाष्कळ बोलणे. ओके, इलॉजिकल बोलणे. फर्स्ट बघा, ए बी सी डी. फर्स्ट इज ऍट द ड्रॉप ऑफ ए हॅट. म्हणजे मी असं बोलत आहे, मी तुमच्यासमोर उभा आहे, बोलतोय, माझ्या डोक्यात कॅप हॅट आहे आणि मी असं बोलता बोलता ती हॅट पडते आणि मी ती लगेच हात असा आडवा लावून ती पकडतो. म्हणजे मी अजिबात डिले करत नाही, त्वरित तात्काळ मी त्याला हात आडवा करून खाली काय करून असं ते पकडतो. राईट, ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट. हॅट पकडताच मी तिला, म्हणजे पडताच मी तिला पकडतोय, म्हणजे काय अजिबात डिले नाही करत. ऍट द ड्रॉप ऑफ ए हॅट, मग काय बसतोय बघा, डिले न करणे, विदाउट डिले. नंबर 3, ए चा 3 पाहिजे आपल्याला. बघा, ए चा गुण 3, 1 गेला, 4 गेला, ए चा 3 2 आणि 3 मध्ये. आय विल ईट माय हॅट. बर, आय विल ईट माय हॅट. नंबर 2. नंबर 3, टॉक थ्रू वन्स हॅट. आता हे सगळे हॅट वाले आहेत. इथं बघा, हॅट हॅट हॅट, आणि आपण आणखी एक हॅटचा पाहिला, अंडर समवन्स हॅट, म्हणजे काय ते सिक्रेट असणं. बरोबर का? आता बी सी डी. डी वर बघा, बरं, पास द बक. तुम्ही काय करता, काहीतरी पास करताय. आता ऑप्शन्स मध्ये बघा, ट्रान्सफर द रिस्पॉन्सिबिलिटी, एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन, आणि टॉक नॉनसेन्स. आता इथं बघा, काहीतरी तुम्ही ढकलताय दुसऱ्यावरती, पास शब्दावरून तेवढं तर कळतंय ना. मग बघा, पास द बक या इडियमचा अर्थ आहे टू पास द रिस्पॉन्सिबिलिटी, तुमच्यावर असणारी जबाबदारी, जिम्मेदारी तुम्ही दुसऱ्यावरती ढकलताय, रिस्पॉन्सिबिलिटी ढकलताय. ओके, पास द बक. डी ला काय पाहिजे, 1. डी ला 1 कुठे, नंबर 2 ला. दिस इज द करेक्ट आन्सर. 2 इडियम्स राहिलेत आपल्या. दुसरी बघा, आय विल ईट माय हॅट. कोणी टोपी खातं का हो? तुम्ही तुमच्या डोक्यात टोपी आहे, समजा नवीन टोपी घेतली, सकाळी कुठेतरी गोव्याला किंवा कोकणात फिरायला गेली, तिथे एक टोपी घेतली फोटो काढायला, सकाळी घेतली आणि दुपारपर्यंत तुम्ही टोपी वगैरे खायला चालू करणार, ते अशक्य आहे, असंच काहीतरी बोललं गेलं. ओके, सो आय विल ईट माय हॅट, एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन, म्हणजे ते होणं केवळ काय आहे, अशक्य आहे. बी साठी 2. सी बघा, टॉक थ्रू वन्स हॅट. टॉक थ्रू वन्स हॅट, कोणी आता त्या टोपीच्या तिथून जर बोलत असेल, टोपी आडवी लावून वगैरे, म्हणजे तुम्ही काहीतरी, तुम्हाला योग्य बोलायचं नाही, तुम्ही अशी टोपी आडवी लावता, हे फक्त समजून घेण्यासाठी. हा, मी जे सांगतोय ना ते थोडंसं काय करायचंय, त्याच्या बरोबर काहीतरी अटॅच करायचं आणि ते लक्षात ठेवायचं. म्हणून हॅट जी आहे ना, हॅट तुम्ही याची आडवी धरताय आणि बोलताय, यू आर टॉकिंग थ्रू हॅट, म्हणजे तुम्ही काहीतरी नॉनसेन्स बोलताय. तुम्हाला जर एकदमच योग्य आणि पॉइंट असणार, पॉइंट आहे त्या गोष्टीमध्ये, असं काहीतरी अर्थ आहे, असं काहीतरी बोलायचं तुम्हाला, अर्थपूर्ण काहीतरी बोलायचे, तुम्ही असं बोलणार ना खंबीरपणे, मला जे बोलायचं बरोबर का, हे तुम्हाला ऐकावं लागेल असं. पण तुम्ही काय करताय, तुम्ही काहीतरी नॉनसेन्स बोलताय, ती टोपी आडवी लावून बोलताय. राईट, यू आर टॉकिंग थ्रू युअर हॅट, यू टॉक नॉनसेन्स. सी ला 4 कुठे, सी ला 4. सो बी इज द नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 31 बघा, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. अगेन अंडरलाइन वर्ड्स आहेत, त्यांचं काय करते, बेस्ट मिनिंग शोधायचं. I had lunch with Clive and Peter and they talked shop the whole time. मी त्यांच्याबरोबर लंच केला होता, क्लाइव्ह आणि पीटर बरोबर. आय हॅड लंच विथ क्लाइव्ह. ही बघा, आपलं इंग्लिश असं आहे, आपल्याला प्रश्न येतात क्लाइव्ह आणि पीटर असे सेंटेन्सेस असणार. आता आपल्याकडे कोणत्या बीडला, कोणत्या सांगलीला, कोणत्या कोल्हापूरला क्लाइव्ह नाव आहे, पीटर नाव आहे, याच्यामुळे आपलं इंग्लिश अवघड. बरोबर का? I had lunch with Clive and Peter and they talked shop at the whole time. बघा, आता हे लक्षात कसं ठेवणार, क्लाइव्ह आणि पीटर या दोघांचं एक शॉप आहे, आणि मग ते मी जेव्हा त्या दोघांबरोबर लंचला गेलो एका ठिकाणी, तर ते शॉप विषयीच बोलत होते, म्हणजे ते त्यांच्या बिझनेस विषयीच बोलत होते. राईट, मग टॉक शॉप याचा अर्थ असा आहे, डिस्कस वर्क रिलेटेड मॅटर्स, तुमच्या कामासंबंधी तुम्ही काय करताय, बोलताय. अलग लक्षात, हे बाकीच्या गोष्टींना तसा काही अर्थ नाहीये, म्हणजे हे बनवलेले ऑप्शन्स आहेत फक्त. नेक्स्ट क्वेश्चन,
चूज द बेस्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. अगेन अंडरलाइन केलेले सेंटेन्स आहेत त्यांना त्याचं मिनिंग सांगायचं आहे आपल्याला. ही वॉज लाईक अ बुल इन चायना शॉप ऍट द पार्टी. पार्टी होती आणि पार्टीमध्ये तो कसा होता? लाईक अ बुल इन चायना शॉप. बुल म्हणजे बैल, चायना शॉप म्हणजे एका असं समजा की चायनामधील वस्तूंचं खेळण्यांचं एक दुकान आहे, त्याच्यामध्ये बैल घुसलाय, बैल, बुल. आता तो काय करणार आहे? तो काय तिथे व्यवस्थित बसणार आहे का? काहीतरी विचित्रपणे वागणार ना बैल तिथे गेल्यानंतर. त्याला जर खायला जर चारा खायला सोडला असेल तो चारा खाऊन आला असता. चायना शॉप मध्ये काय करणार? तो विचित्रपणे वागणार. बघा बरं, बुल इन अ चायना शॉप, अ पर्सन लुकिंग फॉर अ प्रे. काय संबंध आहे याचा? अ पर्सन नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग. इंटरेस्टेड नाहीये, इंटरेस्टेड तसा अर्थ होत नाही. अ पर्सन इंटरेस्टेड इन आर्ट्स. बघा, इंटरेस्टच्या नंतर इन ही प्रेपोजिशन येतं, लक्षात ठेवा. ओके. लुक फॉर, एखाद्या गोष्टीच्या शोधामध्ये असणे. लुक फॉर, आलं लक्षात? म्हणजे अर्थात याची सुद्धा मिनिंग माहिती असायला पाहिजे ना, म्हणून सांगतो. अ पर्सन लुकिंग फॉर, अ पर्सन नॉट इंटरेस्टेड इन. इंटरेस्टेड या शब्दाच्या नंतर इन हे प्रेपोजिशन येतं. अ पर्सन बिहेविंग इन ऑकवर्ड वे, विचित्रपणे वागणे. त्याला इतर पार्टीला न्यायलाच नको, त्याला पार्टीला घेऊन गेले तिथे विचित्रपणे वागत बसले. लाईक अ बुल इन अ चायना शॉप. ओके. अ पर्सन बिहेविंग इन अ ऑकवर्ड वे. ऑकवर्ड म्हणजे फार विचित्र मार्गाने, विचित्र पद्धतीने तो तिथं वागला. ग्रुप सी 22. At the very prime stage of his life, he reached the zenith of power. Zenith of power. Zenith म्हणजे शिखर. Zenith. Z-E-N-I-T. Zenith म्हणजे काय? शिखर. पॉवर म्हणजे सत्ता. सत्तेच्या शिखरावर पोहोचला तो त्याच्या आयुष्याच्या एकदम योग्य वळणावर. बघा, आयुष्याच्या एकदम योग्य वळणावर असताना तो सत्तेच्या शिखरावरती पोहोचला. म्हणजे काय? टॉप पोझिशन. संपला विषय. म्हणजे इतकं क्लिअर आहे. झेनिथ ऑफ पॉवर, टॉप पोझिशनला पोहोचला. इडल स्टेट याला काही अर्थ नाही आहे तसा. एक्स्ट्रीम काय असतं? फार तीव्र, अशा अर्थाने एक्स्ट्रीम शब्द येतो. प्रेशर म्हणजे दाब, दबाव. मॅच्युरिटी म्हणजे प्रौढता म्हणता येईल एखाद्या गोष्टीतील. आणि इडल स्टेट म्हणजे तुम्ही लाईट्स थोडी जास्त चमकतायत डोळ्यावरती. इडल स्टेट म्हणजे काय असतं की तुम्ही आळशी असाल किंवा तितकेसे तुम्ही ऍक्टिव्ह नसता, त्याला इडल स्टेट म्हणतात. वाचून घ्या पुन्हा एकदा, काही शब्द वगैरे लिहून घ्या किंवा नेक्स्ट क्वेश्चन वाचा. मी पाणी पितो तोपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन. For all his predicaments, his friend promised him help, and it was surely a silver lining in a dark cloud. Identify the correct meaning of the underlined. ही इडियम आहे. सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. बघा, डार्क क्लाउड्स आहेत सगळे आणि कुठेतरी तुम्हाला एक असे सिल्वर लाइनिंग दिसते. म्हणजे काय? जेव्हा फार कठीण प्रसंग आहे, वाईट परिस्थिती आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो. राईट? म्हणजे सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड याला म्हणतात आशेचा किरण. म्हणजे अ रे ऑफ होप. मराठी इंग्लिश मध्येच पण सोप्या भाषेत सांगायचं तर रे ऑफ होप. इथं आपल्याकडे सांगितलं का? येस, अ रे ऑफ होप, आशेचा किरण. ओके. प्रॉफिटेबल ऍग्रीमेंट. प्रॉफिट म्हणजेच काय? आपल्याला तिथून होणार नफा. द लास्ट अपॉर्च्युनिटी, शेवटची संधी. लास्ट म्हणजे शेवट, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. शब्दांचे अर्थ फक्त माहित असावेत म्हणून. प्लेन डिलिंग काय अर्थ नाही तसा. प्लेन म्हणजे साधा आणि डिलिंग वगैरे काय अर्थ नाही. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. ही इज क्वाइट ऍट होम इन इंग्लिश. आता बघा, ऍट होम या इडियमचा वापर जेव्हा सेंटेन्स मध्ये अशा प्रकारे होईल की आय फील ऍट होम इन USA. मी USA मध्ये सुद्धा जेव्हा जातो तेव्हा मला ऍट होम असं फील होतं. म्हणजे काय? घरी असल्यासारखं, एकदम कम्फर्टेबल. ऍट होमचा अर्थ आहे कम्फर्टेबल. ओके, फारच कम्फर्टेबल वगैरे असतं. मग याच्यावरून आपल्याला असं वाटेल की लगेच फुल ऑफ कम्फर्टेबल हे त्याचं उत्तर होईल. परंतु काय होतं ना, आपल्याला प्रश्नांकडे
प्रश्नांच्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये कॉन्टेक्स्ट नुसार जायचं असतं. ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लिश. क्वाईट ॲट होम इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये त्याचं काय आहे, त्याचं स्किल आहे, त्याची चांगली इंग्लिश बोलता येण्याची किंवा ग्रामर किंवा लिहिता येण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मग त्याच्याविषयी बोललं गेलंय. एबिलिटीज म्हणता येईल, केपेबिलिटीज म्हणता येईल, त्यातील स्किल विषयी बोललं गेलंय म्हणता येईल. म्हणून ही इज क्वाईट ॲट होमचा अर्थ आपण कॉम्पिटंट, त्याची जी क्षमता आहे, कार्यक्षमता आहे या अर्थाने. आणि म्हणून त्याचं उत्तर सुद्धा कॉम्पिटंट असं यायला पाहिजे. ओके. इंग्लिश फ्लुएंट याचा अर्थ असतो अस्खलित. अस्खलित. ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. तो इंग्रजी अस्खलितपणे बोलतो, न अडखळता बोलतो. यु नो असं काही न करता बोलतो. ओके. फुल ऑफ कम्फर्ट आपण म्हणू शकलो असतो, परंतु वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार कम्फर्टनेस नाही सांगितलं त्याचं. इथं बोलताना त्यांनी काय सांगितलंय, त्याची कार्यक्षमता सांगितली. कार्यक्षम हा शब्द कॉम्पिटंट या शब्दाचा मराठी अर्थ आहे, म्हणून मी तो शब्द दिलाय. कॉम्पिटंट याचा अर्थ असा आहे की त्याची एबिलिटी आहे त्याच्यामध्ये. ओके. तो त्या इंग्लिशमध्ये कार्यक्षम आहे चांगल्या प्रकारे. हॅपी म्हणजे आनंदी. नेक्स्ट क्वेश्चन. शी रिफ्यूज द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. तो असं प्रपोजल घेऊन गेला आणि तिने धाडकन सांगितलं जमणार नाही. चलो नेक्स्ट. ओके. चल हो साईडला. डायरेक्ट सांगितलं, तिने नकार दिला, रिजेक्ट. शी रिफ्युज्ड द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. एकदम डिरेक्टली नाकारलं. सो डिरेक्टली इज द करेक्ट आन्सर. स्ट्रॉंगली मजबूतीने, कोल्डली एकदम थंडपणे, बोल्डली एकदम स्ट्रेट फॉरवर्डनेस असा एक अर्थ असतो याचा. बोल्डली म्हणजे काय, स्ट्रेटली असा एक अर्थ शब्द होईल त्याचा, बोल्डलीचा. ओके. परंतु इथं डिरेक्टली, एकदम डिरेक्टली सांगितलं की चल यार. नेक्स्ट अशा प्रकारे. सो विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. नोबडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शिप इन द सोसायटी. आता ही जी ब्लॅक शिप इडियम आहे ना, 2022 ला विचारलेला प्रश्न. ब्लॅक शिपचा मिनिंग होतो की विश्वासघातकी, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवता येणार. परंतु विश्वासघातकी असं म्हणण्यापेक्षा बॅड रेप्युटेशन, ज्याला प्रतिष्ठा नाही, बॅड रेप, मला वाटतं उत्तरामध्ये पण तेच आहे. मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर हे आपला आन्सर. विश्वासघातकीपेक्षा मी चांगला शब्द सांगेल आपल्या या इडियमला, बॅड रेप्युटेशन, चांगलं चारित्र्य नसलेलं. बॅड कॅरेक्टर, अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर याला म्हणतात ब्लॅक शिप. SHEEP. हा जो शिप शब्द आहे ना, याचं प्लुरल करताना शिप्स असं नाही होत, शिप असंच राहतं, प्लुरल सुद्धा. ओके. ग्रामॅटिकल पार्ट. अ मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स, मॅन ऑफ विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन म्हणजे सावळा रंग असणारा. आता हे सावळा रंग असणारा असं होत नाही, अर्थ नाही. ही जेव्हा म्हणून आपण अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन म्हणजे काय, असा एखादा माणूस जो त्याचा सावळा रंग वगैरे आहे असं होईल, परंतु उत्तर ते नाही. याचा मिनिंग सांगितलं मी तुम्हाला. गरीब माणूस काहीच अर्थ नाही त्याला. ब्लॅक शिप म्हणजे काय, बॅड कॅरेक्टर, वाईट चारित्र्य, खराब चारित्र्य. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे डिसाइडेड टू डॅश डॅश अँड ट्राय टू बी गुड फ्रेंड्स अगेन. ही इडियम आपण अगोदर सुद्धा पाहिली आहे. दे डिसाइडेड टू, कोणती इडियम आहे आपल्याकडे मग, bury the hatchet, bury the sword, bury the gun, bury the clarion call. So bury the hatchet is the correct answer. bury the hatchet म्हणजे काय, वादाचे वगैरे जे झालं गेलं सगळं आहे ते पुरून टाकणे आणि नव्याने सुरुवात करून संबंध सुधारवणे. सो दे डिसाइडेड टू bury the hatchet and try to be good friends. आता आपण झालं गेलं सोडून देऊ, त्याला विसरून जाऊ आणि चांगले मित्र म्हणून राहूयात, असा त्याचा अर्थ. सो bury the hatchet is the correct idiom. इथं बघा 4 सेंटेन्सेस दिलेत. 1 असं नाही, आपण त्याला मार्क कसं करूयात बघा. 1, 2, 3 and 4 सांगितले काय, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्सेस और इनकरेक्ट स्टेटमेंट्स. डिपार्टमेंटल ASO 2022 ला झालेली परीक्षा आहे, त्याच्यामध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे.
फार इंटरेस्टिंग आहे आणि फार काय म्हणताय समजून घेण्यासारखा आहे बघा. शी मेड अ गुड स्पीच इन द फॅसिलिटेशन सेरेमनी. बघा बरं का, थोडं होमोफोन्स वरती असणारा हा प्रश्न आहे. म्हणजे होमोफोन्स ते शब्द जे आहे अर्थात फ्रेजेस आहेत, परंतु म्हणजे फ्रेजेस आहेत म्हणून आपण इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये त्याला कन्सिडर करतोय, परंतु जे शब्द आहेत शब्दांचा खेळ हा होमोफोन्सच्या अँगलने केलेला आहे. बघा कसं, शी मेड अ गुड स्पीच इन द फॅसिलिटेशन सेरेमनी. फॅसिलिटेशन सेरेमनी नसतं, FELI फेलिसिटेशन सेरेमनी असतं. फेलिसिटेट करणं असतं. म्हणजे आपण एखाद्या आपल्या मित्राने वगैरे विद्यार्थ्याने जर काही यश मिळवलं तर आम्ही जातो आणि त्याला काय करतो, फेलिसिटेट करतो. फेलिसिटेट, हा हे बघा FELICITAT, फेलिसिटेट करणं. फॅसिलिटेट करणं म्हणजे काय, हा जो शब्द आहे ना FACILITAT, फॅसिलिटेट. फॅसिलिटेट म्हणजे जर दोन मित्र आहेत त्यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे, मग माझ्यासारखा जातो आणि त्यांच्यातील जो समझोता आहे किंवा एकत्र येणं जे आहे, रिकन्सिलिएशनची प्रोसेस आहे, रिकन्सिलिएशन त्याला काय करणे, मी काय करतो, फॅसिलिटेट करतो. चला मी त्यात याला बोलवतो, एला बोलवतो, बीला बोलवतो, सांगतो एकत्र बसून बोलूयात ना, याला म्हणतात फॅसिलिटेट करणं. आणि एखाद्याचा काय करणं, सत्कार करणं वगैरे, त्याला म्हणतात फेलिसिटेट करणं. ओके, मग सत्कार करण्याचा कार्यक्रम कोणता असेल, फॅसिलिटेट सेरेमनी नाही, फेलिसिटेट सेरेमनी. फेलिसिटेट सेरेमनी. मग एक हा काय होईल, नंबर 1 जे सेंटेन्स आहे त्यांनी करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स शोधायला सांगितलंय. नंबर 1चं सेंटेन्स हे इथं काय पाहिजे होतं, फेसिलिटेट नाही तर फेलिसिटेट असं पाहिजे होतं. फेलिसिटेशन सेरेमनी असं पाहिजे होतं. सेंटेन्स एक इनकरेक्ट आहे, फेलिसिटेशन सेरेमनी पाहिजे होतं. नंबर 2, प्लीज म्हणजे सेंटेन्स बी, प्लीज डू नॉट बी अंडर द इल्युजन दॅट ऑल लाईफ इज प्लेजर. या भ्रमात राहू नका की सगळं आयुष्य म्हणजे आनंद आहे. मग अंडर द इल्युजन हा जो यूज आहे हा करेक्ट यूज आहे. अंडर द इल्युजन म्हणजे त्या भ्रमात राहणे. ओके, हा जो यूज आहे बीचा तो करेक्ट यूज आहे. सी बघा, द शेडिंग ऑफ लीव्स, पानांची काय पानं गळणे जे आहे, पानं झडणे, on the part of plants which grow in the dry and arid area is a mode of adaptation. अगेन बघा, इथं फेसिलिटेट शब्द वापरला होता त्यांनी फेलिसिटेटच्या ऐवजी. तसंच या ठिकाणी बघा, the shedding of leaves on the part of plants which grow in the dry and arid area is a mode of adaptation. हे मोड ऑफ अडॉप्टेशन नाही पाहिजे, मोड ऑफ अडॅप्टेशन. ADAPTATION, अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, ते अनुकूलन असताना ते जुळून घेणं त्या वातावरणाबरोबर, मोड ऑफ अडॅप्टेशन म्हणतात त्याला. मोड ऑफ अडॉप्टेशन नाही, हा शब्द चुकीचा आहे. इथं सुद्धा फेसिलिटेशन शब्द चुकीचा आहे, म्हणून सी सुद्धा चुकीचा आहे. डी बघा, वन मस्ट मार्च ऑन टुवर्ड्स वन्स गोल इन द असेंडिंग ऑर्डर. काय झालं ना 2013-14च्या नंतर वगैरे पूर्ण गावाकडून आले आणि सरळ सरळ युपीएससी करायला लागले. आता याच्या नादात असं झालं, युपीएससी करत बसले 3-4 वर्ष वगैरे, नंतर मग आले राज्यसेवेवर. 2020 मध्ये कोरोना आला आणि त्याच्यानंतर तर मग डायरेक्ट सरळ सेवेचेच फॉर्म भरले. आणि बरं आहे आता नोकरी तरी मिळू पडते, नोकरी तरी जॉईन झाले. परंतु वन मस्ट मार्च ऑन टुवर्ड्स वन्स गोल इन द असेंडिंग ऑर्डर म्हणजे अशा चढत्या क्रमाने जायला पाहिजे, असं मला सुद्धा वाटतं. म्हणजे कोणी जर परीक्षेची तयारी सुरू केली, तुम्ही टायपिंग करून घ्यायला पाहिजे. क्लर्कची परीक्षा असेल, टॅक्स असिस्टंट असेल, वेगळ्या ठिकाणी टायपिंग लागते. एखाद्या पदावरती जायचं आणि मग हळूहळू राज्यसेवा कंबाईन द्यायची, राज्यसेवा द्यायची. जर तिथपर्यंत सिलेक्शन जर झालं तर वेळ घ्यायचा आणि युपीएससीचा सुद्धा अभ्यास करायचा. दिस इज द असेंडिंग ऑर्डर. ओके, बिझनेसमध्ये सुद्धा सरळच एखादा मोठं रेस्टॉरंट टाकण्यापेक्षा सुरुवातीला एखादा कॅफे वगैरे सुरू करणं, त्याच्यानंतर आणखी एखादा कॅफे, 2 कॅफे व्यवस्थित चालले तर मग एक चांगलं हॉटेल रेस्टॉरंट सुरू करणं. दिस इज कॉल्ड असेंडिंग ऑर्डर. आणि त्या अर्थाने असेंडिंग ऑर्डर हा यूज बरोबर आहे. मग आता ऑप्शन्स मध्ये बघा, त्यांनी विचारलंय की इनकरेक्ट सेंटेन्सेस म्हटलं, इनकरेक्ट स्टेटमेंट्स म्हटलंय. इनकरेक्ट तर आपल्याला कोणकोणतं भेटलंय, बी अँड नाही, इनकरेक्ट ए अँड सी भेटलाय.
ए आणि सी इनकरेक्ट आहे, बी बरोबर आहे. मग बी बरोबर असणारे कोणकोणते ऑप्शन्स आहेत? हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही, बी बरोबर असलेला. मग आता त्यांनी याच्यामध्ये सुद्धा बी आहे. मग आता त्यांनी जे उत्तर दिले ना बघा, बी तर एकदम क्लिअर कट, अंडर द इल्युजन, त्या भ्रमात असणे, हे बरोबर आहे. जर बी बरोबर आहे, 1, 3 आणि 4 मध्ये बी आहे, म्हणजे उत्तर काय राहिलं? 2च राहिलं फक्त 2 नंबरला. परंतु त्यांनी आयोगाने उत्तर दिले नंबर 2, पण याच्यामध्ये ए आणि सी हे इनकरेक्टच आहेत. ए आणि सी बरोबर आहे ना, ए आणि सी पर्यंत काही डाऊट नाही. डी विषयी डाऊट आहे, त्यांनी का डी बरोबर दिलंय? इन द असेंडिंग ऑर्डर जायला पाहिजे. माझ्या अभ्यासानुसार, माझ्या आकलनानुसार डी जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे, त्यांनी ते चुकीचं दिले. आयोगाचं उत्तर नंबर 2 आहे, पण माझ्या अनालिसिस नुसार ए आणि सी हे दोनच स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहेत. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट क्वेश्चन. ग्रुप बी 2020 जी परीक्षा झाली होती, बराच वेळ लागला होता, बराच गॅप नंतर झाली होती, वेळेच्या नंतर झाली होती. काय कोर्ट केसेस वगैरे, इतिहासात पहिल्यांदा तिसरी आन्सर की सुद्धा याच परीक्षेला आली होती, त्यातील हा प्रश्न. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. ही मीन्स मी सुद्धा दिलेली आहे. बघा, द सेम कॉन्ट्रॅक्ट मुटाटिस मुटांडिस विल बी गिव्हन टू इच एम्प्लॉई. बघा, सेम कॉन्ट्रॅक्ट नुसार मुटाटिस मुटांडिस विल बी गिव्हन टू इच एम्प्लॉई. जे सेम कॉन्ट्रॅक्ट आहे ना, एखाद्या व्यक्तीबरोबर ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं असेल, परंतु तेच कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना दिलं जाईल. परंतु कसं? मुटाटिस मुटांडिस, म्हणजे याच्यामध्ये काही जर स्मॉल चेंजेस करावे लागले तर, विथ नेसेसरी चेंजेस इफ दे आर नेसेसरी. मग बघा, मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी, काही चेंजेस असतील ते चेंजेस केले जातील, आवश्यकच असेल, आणि तो कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना काय केला जाईल? दिला जाईल, किंवा त्यांच्याबरोबर केलं जाईल, तो कॉन्ट्रॅक्ट केला जाईल. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. इडियम फ्रेजेस आणि इडियम्स अँड फ्रेजेस आपण कंटिन्यू करूयात. त्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स एमपीएससी ने विचारलेले पाहणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.